येस. ओके. ओके चालू सर. करायचं सर. ओके ओके. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपण ऑनलाईन हा वर्कशॉप घेत आहोत. या वर्कशॉपमध्ये ही 2 दिवसाची कार्यशाळा आहे. प्रामुख्याने मी स्वतः पहिलं आमच्या महाविद्यालयाबद्दल आणि माझ्याबद्दल थोडं 1-2 मिनिटात सांगतो. मी प्राध्यापक रामदास येडे आणि सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाने हा वर्कशॉप आयोजित केलेला आहे. आमचे प्राचार्य काही कारणामुळे उपस्थित राहू शकत नाहीयेत. या कार्यक्रमासाठी आपल्याला आज आणि उद्या हे 2 दिवस आपण हा वर्कशॉप घेणार आहोत. आज आपल्याला फक्त भुजंग बोबडे सर हे 2 तास 1-1.5-2 तास त्याच्यावर माहिती देणार आहेत. म्युझिओलॉजी हा जो टॉपिक आहे आपला पेपर क्रमांक 6 प्रकरण नंबर 1 मध्ये 1 आणि 2 हा पूर्णपणे आपला वस्तू संग्रहालयावर आहे. तर आपण तो एक भाग कव्हर करणार आहोत. आपले डॉक्टर बळीराम चव्हाण स्वामी कॉलेजचे प्राध्यापक आहेत, हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत. त्यांचं लेक्चर आपण उद्या 10 वाजता ठेवलेलं आहे. आणि PL शॉप कॉलेज चिंचणी प्रेरणा राऊत मॅडम आहेत, त्यांचं लेक्चर 11 ते 12 त्यांचं एक लेक्चर आहे. अशा 2 दिवसामध्ये आपण शॉर्ट मध्ये ह्या पेपरची एक बेसिक थोडी ओळख करून देणार आहोत. मी भुजंग बोबडे सरांच्या बद्दल फार सांगणार नाहीये, कारण ज्या व्यक्तीने एक त्यांचा परिचय करून देण्याची तयारी केली, पण त्या व्यक्तीची आजी आज कोरोनामुळे सकाळी 6:15च्या दरम्यान ऑफ झाली. त्यामुळे माझी पुरेशी तयारी नाही. मी ग्रुपवर PDF सेंड केलेली आहे माहितीची, सरांच्या माहितीबद्दलची. आणि सरांचा एवढा फक्त परिचय की लक्षात ठेवा की सरांनी मला पवार सरांशी बोलणं झालं तलासरी कॉलेजच्या, की त्यांनी आता सरांचा लेक्चर ठेवले होते. भरपूर लेक्चर त्या मुलांसाठी सरांनी आयोजित केले गेले होते. मी स्वतः सरांचा एक कोर्स अटेंड केला आणि तेव्हापासून माझी इच्छा होती की सरांकडे असलेलं नॉलेज आपल्या विद्यार्थ्यांसाठी द्यावं. सर वेगवेगळे कोर्स आयोजित करत असतात, परंतु ते कोर्स इंग्लिश आणि हिंदीमध्ये असतात. आणि आपले जे बहुसंख्य पालघर जिल्ह्यातले आपण आदिवासी भागातले आहोत, आपल्याकडे नेटवर्कचे प्रॉब्लेम आहेत, त्याच्या पलीकडे आपल्याला थोडं भाषाचा प्रॉब्लेम येतो. म्हणून आपण हा वर्कशॉप आपण मराठीमध्ये ही पूर्ण कार्यशाळा आयोजित केलेली आहे. आणि माफ करतो मी सरांचं की माझा खरा हा फेब्रुवारीमध्ये कार्यक्रम मला ठेवायचा होता, परंतु तो काही कारणामुळे मार्चमध्ये पण नाही होऊ शकला. तो आपण एप्रिलमध्ये करत आहोत. तर आपण लेक्चरला सुरुवात करूया. सर आता स्वतः डायरेक्टर हेरिटेज जळगावचे डायरेक्टर आहेत आणि काही परिचय सर स्वतःच त्यांच्याबद्दल थोडं सांगतील की त्यांनी कोणकोणत्या ठिकाणी थोडं काम केलेलं आहे. म्हणजे म्युझिओलॉजी मध्ये वेगवेगळ्या म्युझियमची माहिती किंवा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन मध्ये सरांनी काम केलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे सरांनी अभिरक्षकाची भूमिका हा जो आपला टॉपिक आहे हा आम्हाला सरांकडनं ऐकायला खूप आवडेल, कारण पुस्तकामध्ये वाचणं आणि प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेणं हा खूप मोठा फरक असतो ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे सरांचं लेक्चर हे आपल्याला वस्तू संग्रहालय समजून घेत असताना वस्तू संग्रहालयाचा इतिहास काय असेल, वस्तू संग्रहालयाचे प्रकार आणि अभिरक्षक ह्या 3 टॉपिक सर कसे कव्हर करतील 1.5-2 तासामध्ये ते बघूया. आणि सर्वांनी सहकार्य करा. सरांचंही मी आभार आहे. डॉक्टर बळीराम चव्हाण सर, पवार सर, सोनोने सर आणि प्रेरणा राऊत मॅडम त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आपण घेत आहोत. तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर. येस, थँक्यू. थँक्स अ लॉट सर. मी मनापासून आपले आभार मानतो. खरं म्हणजे सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, आपले प्राचार्य आणि बाकी सर्व विद्यार्थी, आपल्या सगळ्या स्टाफचेही मी मनापासून आभार मानतो. ज्या विषयाची कार्यशाळा आपण आता घेत आहोत या विषयावरतीच कॉम्रेड गोदावरी देवी परुळेकर महाविद्यालय तलासरी यांनी आता 30 तासांची कार्यशाळा घेतली होती. 30 तास दररोज 2-2 तास असे ते लेक्चर्स व्हायचे. आणि त्याच्यानंतर भारतातल्या जवळपास 20 राज्यांमधल्या संग्रहालयांचे 20 एक्सपर्ट जे आहेत तर त्यांच्या वतीनं आपण मग त्यांचे जे व्हिडिओज आपण तयार केलेत तर दररोज 2-2 राज्यांची माहिती आपण त्यांच्याशी शेअर करायचो. तर अशा तऱ्हेनं पालघर जिल्ह्यामध्ये ही सुरुवात संग्रहालयांच्या बाबतीतली झालेली आहे. आता आपण आपल्या महाविद्यालयासाठी जो वर्कशॉप आयोजित केलाय तर त्याची सुरुवात आता आपण इथे करूयात. मी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की मध्येच जर समजा इंटरनेट कनेक्शन काही कारणामुळे जर कट झालं तर फक्त 1-2-5 मिनिटं वाट बघायची, कारण लगेच आउट नाही व्हायचं कोणी. आणि समजा जर काही समजलं नसेल, काही अडचण असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये प्रश्न लिहू शकता किंवा शेवटी मला प्रश्न आपण विचारू शकता.
तर आपण सुरुवात करूयात आपल्या आजच्या या सत्राची. 1 मिनिट. ओके, तर ही आपली जी कार्यशाळा आहे ज्याच्यामध्ये जो विषय आज मला दिलाय, वस्तू संग्रहालयांचा अर्थ, वस्तू संग्रहालयांचा इतिहास, वस्तू संग्रहालयाचे कुठले कुठले प्रकार आहेत, त्यांचे डेव्हलपमेंट आणि विशेषतः क्युरेटरचं काय कार्य असतं या संदर्भामध्ये ही माहिती द्यायची आहे. जरी मी आज हेरिटेज फाउंडेशन जळगाव इथं डायरेक्टर म्हणून काम करत असलो तरी डेक्कन आर्किओलॉजिकल अँड कल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट हैदराबाद या ठिकाणी आर्काइव्ज अँड म्युझियम डिपार्टमेंटचा डायरेक्टर म्हणूनही मी काम करतोय. त्यानंतर गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव, जे जगातलं सगळ्यात मोठं गांधींबद्दलचं म्युझियम आहे, 65 कोटी रुपये खर्च करून उभं केलेलं. तर या संग्रहालयाचा क्युरेटर म्हणून 8.5 वर्ष काम करण्याची जबाबदारी माझ्याकडे होती आणि मला तो आनंद होता की 8.5 वर्ष मला हे काम करता आलं. त्याआधी मी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संग्रहालयाचा प्रमुख म्हणून 2 वर्ष काम केलं आणि त्याच्या आधी परत हैदराबादला आंध्र गव्हर्नमेंट ओरिएंटल मॅन्युस्क्रिप्ट लायब्ररी या ठिकाणी, त्याच्या आधी महाराष्ट्र शासनामध्ये 1 वर्ष सिनियर लेक्चरर आणि मी बेसिकली इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे आणि इंजिनिअरिंग मधून मी इतिहासामध्ये आले. खरं म्हणजे येत्या 18 तारखेला वर्ल्ड हेरिटेज डे आहे, जागतिक वारसा दिन आहे. त्याच्यासाठी मी आधी आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आम्ही जळगावमध्ये राहतो त्यामुळे आम्ही जळगावचा वारसा या बाजूला दाखवलाय. आपल्यालाही जर आपल्या पालघर जिल्ह्याचा वारसाची आवड असेल तर आपण पण असं एक छोटंसं साधं सिंपल बॅनर तयार करू शकता. तुमच्या व्हॉट्सअप वरती तुम्ही डीपीला ठेवू शकता, इतरांनाही पाठवू शकता. बट मस्ट रिमेंबर दॅट हेरिटेज फॉर ह्युमॅनिटी, हा वारसा जो आहे ना तो मानवतेसाठी जपायचा आहे. माझा कुठला तरी जात किंवा माझी कुठली तरी धर्म आणि त्याचा अहंकार दाखवण्यासाठी हा ऐतिहासिक वारसा नाही आहे, हे कृपा करून लक्षात ठेवा. आणि हा वारसा संपूर्ण समग्र मानवजातीच्या कल्याणासाठी आहे, इतकी जाणीव फक्त आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवावी आणि मग वारशाबद्दलची माहिती आपण जगासमोर न्यावी. आपल्या विषयाकडे आपण वळूयात. आजचा आपला जो विषय आहे, पहिल्यांदा आपण म्युझियम्स आणि म्युझिओलॉजी, संग्रहालय आणि संग्रहालय शास्त्राच्या व्याख्या काय त्या बघूयात. हिस्ट्री ऑफ म्युझियम्स, टाइप्स ऑफ म्युझियम्स अँड म्युझियम्स ऍडमिनिस्ट्रेशन. तर सगळ्यात पहिल्यांदा संग्रहालय म्हणजे नेमकं काय. तर संग्रहालयाची व्याख्या करत असताना असं म्हणलं जातं की म्युझियम्स प्ले व्हायटल रोल इन द प्रिझर्वेशन ऑफ कल्चर. संस्कृतींच्या जतनाचं ते सगळ्यात मोठं केंद्र आहे किंवा त्याची सगळ्यात मोठी भूमिका आहे असं मानलं जातं. बट कलेक्शन आणि संग्रहालय म्हणजे एक संग्रह आणि एक संग्रहालयाच्यात नेमका काय फरक आहे. कलेक्शन अँड अ म्युझियम, व्हॉट इज द डिफरन्स इन बिटवीन दिस बोथ. या दोन्हीमध्ये फरक काय. कलेक्शन जे तुम्ही करत असता, तुमच्याकडे स्वतःकडे तुम्ही ठेवत असता, तुम्ही कुठे ठेवू शकता, कपाटामध्ये, कपबोर्डमध्ये, तुमच्या बेडमध्ये किंवा घरात कुठेतरी एखाद्या पेटीमध्ये वगैरे तुम्ही ठेवू शकता, कारण ते कलेक्शन आहे. बट अ म्युझियम, संग्रहालय ते असतं की जे लोकांसाठी डिस्प्ले केलेलं असतं, त्याला प्रदर्शित केलेलं असतं. दुसरी महत्वाची गोष्ट की त्या वस्तूंचं जे कन्झर्वेशन प्रिझर्वेशन आहे, जतन आणि संरक्षण होण्यासाठी त्या वस्तूंच्या प्रक्रिया ज्या असतात त्या समजून घेऊन ते काम केलेलं असतं. तर हा बेसिक डिफरन्स आपण पहिल्यांदा लक्षात घ्यावा. आपण इथं बघूयात. इज इट सो सिम्पल. इतकं सोपं आहे का संग्रहालय निर्माण करणं. म्हणजे इतकं सोपं वाटतं की समोर काहीतरी फोटोग्राफ्स लावले कसे किंवा काही स्टॅच्यूज लावले आणि विद्यार्थी येत आहे, माहिती घेत आहे, तर इतकं सोपं आहे का हे. नाही. ऑर इज इट टू सो क्रिटिकल कॉम्प्लिकेटेड. हे इतकं अवघड पण आहे का. हे हार्वर्ड म्युझियमची जे डिझाईन तयार केली गेली होती त्या हार्वर्ड म्युझियमचं हे एक स्केच इथं आपण बघतोय. म्युझियम तयार करत असतानाची स्केच आहे. कारण आम्ही लोक जे संग्रहालय तयार करतो, मी भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर अमेरिकेत पण संग्रहालय तयार केले आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण 8 राज्यांमध्ये आतापर्यंत संग्रहालय तयार करण्याची जबाबदारी, म्हणजे मला तो एक काम मला मिळालं आणि ते मला आनंद होता. आताही माझ्याकडे जवळपास 5 संग्रहालय भारतीय नौदलाचं वेस्टर्न नेव्हल कमांड आपली जी नौदल आहे त्या नौदलाचं संग्रहालय मी तयार करतोय. त्यानंतर पुन्हा आंध्र गव्हर्नमेंटमध्ये 3 म्युझियम आम्ही वेगळे तयार करतोय आणि इतर काही म्युझियम्स. हैदराबाद शहरामध्ये एक वेगळं संग्रहालय कस्तुरबा गांधी नॅशनल मेमोरियल ट्रस्ट, ज्याचे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान असतात, तर याचंही संग्रहालय मी आता तयार करतोय. तर हे तयार करणं इतकं कॉम्प्लिकेटेड पण आहे का. नाही. तर जनरली आपण हे बघत असतो की ट्रॅडिशनल वे इज गुड. पारंपरिक पद्धतीने जी संग्रहालय तयार केली जातात ती चांगली आहेत का प्रश्न निर्माण होतो ना डोक्यामध्ये. ऑर वी हॅव टू यूज न्यू टेक्नॉलॉजीज, का नव्या माध्यमांचा वापर करायचा, आपण नेमकं काय करायचं.
आपल्या डोक्यामध्ये हे करत असताना लक्षात ठेवा की तुम्हाला जे काही वाटतं तुमच्या डोक्यात, समजा जर तुम्हाला असं वाटलं की तुम्ही पालघर जिल्ह्यामध्ये राहता आणि तुम्ही ज्या ठिकाणी आता आहात तुमच्या महाविद्यालयाच्या परिसराचं एक संग्रहालय तुम्हाला बनवायचंय, एक साधा कागद घ्या, एक पेन घ्या आणि सुरुवात करा तुमच्या ज्या डोक्यात येतं ते रेखाटायला. जसं लहानपणी आपण बघतो की एखादं छोटंसं मूल भिंतीवरती सहज चित्र काढतं, म्हणजे ते काय करतं, रेघोट्या ओढतं, त्याला जसं वाटतं तसं तो रेषा ओढत जातो आणि रेषा ओढता ओढता एक दिवस असा येतो की तो चांगली चित्र काढायला लागतो. तसं आपण पण आपल्या डोक्यामध्ये जे येतं, संग्रहालय म्हणजे काय, तुम्हाला जे वाटतं, तुमच्या आजूबाजूच्या स्थानिकेचा विचार करून तुमच्या आजूबाजूला कसे लोक राहतात, त्यांची संस्कृती काय, त्यांच्यात बेस्ट काय आहे, आपल्याकडे कुठले चांगली मंदिरं, किल्ले किंवा अजून काही ऐतिहासिक वास्तू आहेत, तर हे सगळं रेखाटा. किंवा व्यक्तिचित्र, समजा तुम्हाला असं वाटलं की तुमचे सर खूप चांगले आहेत किंवा तुमचे आई वडील, तुमची संस्कृती, तर रेखाटा. ते जे वाटतं ना, स्केच तयार करा, लिहा त्याच्या खाली 2-4-5 ओळी, 2-4 शब्द जे वाटतं ते. इट्स अ सिम्पल थिंग. पहिल्यांदा कुठली गोष्ट डोक्यात येते ती कागदावरती उतरवा, कारण त्याला प्रत्यक्षात जर उतरवायचं असेल तर डोक्यातलं पुन्हा नंतर कदाचित जाऊ शकतं, होऊ शकतं असं की आपल्या डोक्यातली एखादी गोष्ट निघून जाते. एक जनरल लुक संग्रहालयाचा आपल्या डोक्यामध्ये असा असतो. आपण समोर बघतोय की संग्रहालय म्हणजे नेमकं काय, तर समोर आपण बघतोय की एक शोकेस मध्ये काहीतरी वस्तू ठेवल्यात, भिंतींवरती काहीतरी फोटोग्राफ्स किंवा पेंटिंग्स लावलेले आहेत. त्याच्यानंतर हे टेम्पररी एक्झिबिशन्स, संग्रहालयामध्ये वेगळ्या प्रकारचे एक्झिबिशन्स असतात, ज्याच्यामध्ये आपण परमनंट एक्झिबिशन, टेम्पररी एक्झिबिशन किंवा मोबाईल एक्झिबिशन असे ते सगळे प्रकार असतात. त्यातला हा एक प्रकार दुसरा, म्हणजे याच्यामध्ये काय केले की भिंतीवरती सगळं लावणं शक्य नाहीये, म्हणून मग मध्ये थोडेसे पॅनल्स अशा पद्धतीने तयार केले, त्याला आपण पॅनल म्हणतो. हे व्हर्टिकल पॅनल आहेत, तर पॅनल तयार करून त्यांनी लावलेले आहेत. साधारणतः 6 फूट उंची त्याची असते, परंतु जमिनीपासून कमीत कमी 2.5 फूट उंचीपासून ते साधारणतः 5.5 फूट उंचीपर्यंत फक्त माहिती ठेवायची असते. काही वेळेला ते पॅनल 7 फूट उंचीचं पण असू शकतं, पण माहिती मात्र आय साईटला, आपल्या डोळ्यांना जिथे बरोबर दिसेल एवढ्याच तिथे ठेवायचं असतं. त्याच्यानंतर समोर आपण हे बघतोय की नव्या पद्धतीच्या जगामध्ये, म्हणजे ट्रॅडिशनल वेला सोडून थोडंसं मॉडर्न मध्ये आता जी संग्रहालय तयार होत आहेत, तर त्यामध्ये एक असं थोडंसं अट्रॅक्टिव्हनेस असला पाहिजे. म्हणजे पॅनल्स तयार करताना थोडंसं लाईट अरेंजमेंट कशी असली पाहिजे वगैरेचा विचार करून थोडं आधुनिक टच दिलाय. आणि स्पेसचा पुरेपूर वापर करून, म्हणजे जागेचा कम्प्लीट वापर कशा पद्धतीने करता येऊ शकतो. पहिल्या चित्रामध्ये आपण बघितलं फोटोग्राफमध्ये, तिथं सिंपल फक्त एक पॅनलचं म्हणजे सिंपल एक लाईन आहे, परंतु या जागेचा जर संपूर्ण वापर करायचा असेल, खाली स्पेस दिसते आपल्याला खूप सारी, तर अशा पद्धतीनं त्याला ही पण डिझाईन देता येते. म्हणजे ऑब्जेक्ट्स प्लस द पेंटिंग्स ऑर द फोटोग्राफ्स, असं एक बेस्ट कॉम्बिनेशन आपण करू शकतो, जेणेकरून जागेचा पुरेपूर वापर आपल्याला करता येईल. असं एक डिझाईन जे आमच्याकडं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकणंगले तालुक्यात कुंभोज नावाच्या गावात कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जे म्युझियम होत होतं, त्याचं जे मूळ डिझाईन तिथल्या आर्किटेक्टनी आणि तिथल्या लोकांनी तयार केलं होतं, ते संपूर्ण डिझाईन कॅन्सल करून मी नवीन डिझाईन जे बनवलं त्याच्यामध्ये मी हा डिझाईन बनवलेला होता आणि याच्यामध्ये याच्यानुसार चेंजेस केले आणि त्या जागेचा जास्तीत जास्त वापर आपण कसा करू शकू ते करता येईल. पहिल्यांदा या सगळ्यांकडे जाण्याच्या आधी मी आपल्याला सांगतो, माझ्या आयुष्याची सुरुवात मी या पुस्तकापासून केली, मॅनस्क्रिप्टॉलॉजी अँड म्युझिओलॉजी, ज्याचा आतापर्यंत भारतात 1100 कॉपी विकल्या, पण कॅनडामध्ये आतापर्यंत याच्या 16,000 कॉपी विक्री झालेल्या आहेत. This is second book, Museums and Archives Guide for Preservation and Fumigation. This is the third one, Museums and Archives Digital Networking. त्यानंतर म्युझियम्स, आर्किओलॉजी अँड कल्चर, माझे गुरु डॉक्टर ओम शिवा लिगाडे सर आणि आम्ही मिळून हे लिखाण केलंय. म्युझियम्स अ न्यू इरा ऑफ टेक्नॉलॉजी, नव्या तंत्रज्ञानाची, नव्या जगाची संग्रहालय कशी असतील. आणि माझं 20वं पुस्तक आहे एन्सायक्लोपीडिया ऑफ म्युझियम्स, आर्काइव्ह्ज अँड आर्किओलॉजी, जे 10 खंडांमध्ये आहे. अँड दिस इज द ओनली एन्सायक्लोपीडिया इन इंडिया, भारतामध्ये असलेला हा एकमात्र एन्सायक्लोपीडिया या विषयाचा जो 10 खंडामध्ये आहे. तर सांगण्याचा मुद्दा आहे की एखादी गोष्ट समजून घेताना तिच्या बेसिक पासून ते त्याच्या अत्याधुनिक नव्या जगात जे चाललंय अँड फ्युचर टू, म्हणजे भविष्यात काय होऊ शकतं, नव्या जगाची आवड काय, तरुण पिढीला काय आवडतं, याचा नीट विचार करून आपल्याला संग्रहालय निर्माण करता आली पाहिजेत. आपण आता इथं पुढचं संग्रहालयांच्या बाबतीतलं जे पहिला पॉईंट जो आपला म्युझियम्स अँड म्युझिओलॉजी, डेफिनेशन्स काय, तर सगळ्यात पहिल्यांदा एडवर्ड पॉर्टर अलेक्झांडरची जी व्याख्या, म्युझियम्स इज अन इन्स्टिट्यूशन दॅट केअर्स
फॉर अ कलेक्शन, केअर्स म्हणजे काय, कन्झर्व्ह म्हणजे जतन करणं, अ कलेक्शन ऑफ आर्टिफॅक्ट्स अँड अदर ऑब्जेक्ट्स ऑफ आर्टिस्टिक, कल्चरल, हिस्टॉरिक ऑर सायंटिफिक इम्पॉर्टन्स, म्हणजे ज्यांचं काहीतरी कला मूल्य आहे, सांस्कृतिक मूल्य, ऐतिहासिक महत्व आहे किंवा वैज्ञानिक महत्व आहे, अशा वस्तू जिथं जतन केल्या जातात तर तिथं त्याला म्युझियम असं म्हणतात. तर इथं पुढे तो सांगतो की मेनी पब्लिक म्युझियम्स मेक दीज आयटम्स अवेलेबल फॉर पब्लिक व्ह्यूइंग थ्रू एक्झिबिट्स. मग ते परमनंट असो किंवा टेम्पररी असो, संग्रहालय ही लोकांना बघण्यासाठी खुली असतात, त्याच्यासाठी ती साहित्याचं प्रदर्शन केलं असतं. असं एडवर्ड पॉटरची एक सगळ्यात सोपी डेफिनेशन मी इथं सांगतो. म्युझियम हा शब्द कुठून आला, तर म्युसापासून. तर व्हॉट इज द म्युसा? म्युसा म्हणजे कलेची आणि विद्येची देवता, थोडक्यामध्ये कलेची देवता. जसं आपण आपल्याकडं शारदा किंवा सरस्वतीला कलेची देवता मानतो, तशा पद्धतीनं ही देवता ग्रीकमध्ये मानली जाते, ग्रीक देशामध्ये. आणि त्याच्यापासून म्युझापासून हा शब्द आला. परंतु याचा वापर नेमका पुढं जो करण्यात आला तो कशा पद्धतीने करण्यात आला, तर राजांचं किंवा जे अमीर उमरा होते त्यांचे जे रेकॉर्ड्स ठेवले जायचे, कॉन्फिडेन्शियल रेकॉर्ड्स असं आपण त्याला म्हणतो, तर त्या ठिकाणी त्याला म्युझियम असा शब्द प्रयोग व्हायचा. बट हे सगळं तोपर्यंत फक्त तिथपर्यंत लिमिटेड होतं. आफ्टरवर्ड्स इट्स बिकम फॉर पब्लिक, म्हणजे इट्स ओपन फॉर पब्लिक, नंतर ते जगासाठी खुलं झालं. हे आपल्याला सिंपली समजून घ्यायचं आहे. देन जेम्स स्मिथसनची व्याख्या, एस्टॅब्लिश अन इन्स्टिट्यूशन फॉर द इन्क्रीज अँड डिफ्युजन ऑफ नॉलेज, म्हणजे ज्ञानाचा जो प्रचंड महासागर आपल्या समोर येतोय आता, तर ते ज्ञान वाढलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याचं तुम्हाला नीट विश्लेषण करता आलं पाहिजे. आता हा जेम्स स्मिथसन जो आहे ना, याचं खरं म्हणजे खूप इंटरेस्टिंग हिस्ट्री आहे. कधी वेळ मिळाला आपण पुढे बघू. पण स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन जी 1829 ला स्थापन झाली, आज ही जगातली सगळ्यात मोठी इन्स्टिट्यूट आहे. लक्षात ठेवा, म्युझियमच्या क्षेत्रात प्रॅक्टिकली वर्क करणारी जगातली सगळ्यात मोठी इन्स्टिट्यूट ही स्मिथसोनियन इन्स्टिट्यूट आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आता ज्या म्युझियम बद्दल आपण बोलत होतो, बरेचदा बऱ्याच पुस्तकांमध्ये किंवा लेखांमध्ये लोक सांगतात म्युझियम बद्दल, पण म्युझियम काय नेमकं, तर हे इथं आपण बघता येतं. हे म्युझियमचा उपासना करण्यासाठी लोक कशा पद्धतीने करत होते. सेकंड सेंचुरी मधलं, म्हणजे 1800 वर्षापूर्वीचं हे एक शिल्प आहे, ग्रीक मधलंच आहे हे, तिथल्या संग्रहालयामधलं आहे, नॅशनल म्युझियम जे आहे ग्रीक मधलं. तर या म्युझियम मध्ये त्या देवतेची उपासना करण्यासाठी लोक अशा पद्धतीने जमायचे. आता आपल्याला इथं नीट जर आपण बघितलं, कुठलीही गोष्ट व्यवस्थित बघा काळजीपूर्वक, या स्त्रीच्या हातामध्ये एक मुखवटा आपल्याला दिसतोय ना, मुखवटा दिसतोय, म्हणजे याचा अर्थ काहीतरी ती आपल्या हात घरून घेऊन आली. यानंतर इथं पण या स्त्रीच्या हातामध्ये काहीतरी आपल्याला दिसतंय, म्हणजे उपासना करण्यासाठी का होईना, जसं आपण काही घेऊन जातो, तर समथिंग व्हॉट क्रिएटेड बाय मी, म्हणजे मी स्वतः निर्माण केलं असं काही त्या देवतेला अर्पण करू शकतो का, तर या गोष्टीमधनं या कदाचित या सगळ्या बाबी जन्माला आल्या असतील. आता हे म्यूज आपण जे पुढे बघतोय, तर ऍक्च्युली हे सॅल्वेडर अर्बॅनिझम ऑफ सॅल्वेडर, ब्राझील मधलं हे एक संग्रहालय आहे. बट खालची ओळ वाचा, प्रिव्हिलेज्ड प्रोप्रायटरी अँड कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन. तर या संग्रहालयामध्ये अजूनही आताही जे आहे, तर ती कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशनच आहे, पण तरी देखील पब्लिकला बघण्यासाठी ते खुलं आहे. कारण काही वर्षानंतर, जसं आपण म्हणतो की साधारणतः 60 वर्ष गेल्यानंतर एखाद्या राष्ट्राच्या बाबतीतली कुठलीही माहिती ती गोपनीय राहत नाही, नंतर तिला पब्लिक केलं जातं. हा एक कायदा आहे. तर त्या कायद्यानुसार हे संग्रहालय सुद्धा कार्य करत असतं. त्यानंतर म्युझियमची जी व्याख्या सगळ्यात जगभर सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे आणि जी कुठल्याही पेपरमध्ये लिहिली जाते, तर ती आहे इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियमची व्याख्या. इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियम ही जगातली सगळ्यात मोठी म्युझियमच्या बाबतीतली थेरॉटिकली आणि नेटवर्किंग असलेली एक संस्था, जिला जागतिक संग्रहालय परिषद असं म्हणलं जातं, इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियम्स. तर यांनी 24 ऑगस्ट 2007 ला ही व्याख्या केली. या आज जर विचार केला आयसीओएमचा, तर आयसीओएमचे जगभरामध्ये 45,000 सदस्य आहेत, म्युझियम्स पण आणि पर्सनल पण. बिंग आहे, मी सुद्धा या इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियमचा एक सदस्य म्हणून मी आपल्याला हे सांगू शकतो. म्युझियमची जी व्याख्या त्यांनी 2007 मध्ये केली, ज्याच्यात त्यांनी असं म्हणलं होतं की संग्रहालय ही एक नॉन प्रॉफिट परमनंट इन्स्टिट्यूशन, म्हणजे जी स्वतःच्या स्वार्थासाठी विचार करत नाही, परमनंट इन्स्टिट्यूशन. बट नॉन प्रॉफिट याच्यामध्ये नीट समजून घेतलं पाहिजे, कारण तिथं बरेचदा परत कन्फ्युजन करतात. कारण मी जेव्हा म्युझियमचे जे क्युरेटर किंवा म्युझियमचा जो स्टाफ असतो त्यांना सुद्धा मी जेव्हा हे शिकवण्यासाठी जातो, त्याला बरेचदा हा प्रश्न येतो, इफ इट इज नॉन प्रॉफिट दॅन हाऊ कॅन वी सर्व्हाइव्ह. नॉन प्रॉफिट असेल तर आम्ही आमचं उत्पन्न कसं चालवायचं. मग तिथं नॉन प्रॉफिटचा अर्थ असा आहे की लोकांकडनं
अफोर्डेबल असेल एवढीच किंमत घ्या आणि त्यांना व्यवस्थितपणानं ती माहिती द्या. रेणुका साऊंड बंद कराल तुमच्याकडचा. हा ओके, थँक्यू. तर ही एक अशी परमनंट इन्स्टिट्यूशन आहे की जी समाजाची सेवा, समाजाला सेवा देण्यासाठी निर्माण झाली आणि सामाजिक उत्थानासाठी निर्माण झाली, जी पब्लिकसाठी खुली आहे. जे साहित्य कलेक्ट करतात, जतन करतात, संशोधन करतात, कम्युनिकेट करतात. आता कम्युनिकेट म्हणजे नेमकं काय, तर ज्याच्यामधनं अशी माहिती दिली जाते की त्यातनं समाजात काहीतरी चांगले बदल घडले पाहिजेत. अँड इट एक्झिबिट्स द टँजिबल अँड इनटँजिबल हेरिटेज. आता टँजिबल आणि इनटँजिबल हेरिटेज म्हणजे काय? टँजिबल जे तुमच्या डोळ्याला सगळं दिसतं ना, समोर आपल्याकडे ऐतिहासिक वारसा दिसतो, स्तूप दिसतात, लेण्या दिसतात, केव दिसतात किंवा कपडे दिसतात, अलंकार दिसतात, हे सगळं टँजिबल हेरिटेज मध्ये येतं. इनटँजिबल हेरिटेज मध्ये काय? आपल्या परंपरा, म्हणजे आपण म्हणतो ना की आपली आई लहानपणी अशा अशा पद्धतीनं आपल्याला अंगाई गीत गायची. आता कोणती आई अंगाई गीत गाताना मला दिसत नाही, मला माफ करा. किंवा जात्यावरच्या ओव्या ज्या आहेत, तर ओव्या गायल्या जायच्या दळण करताना. मी माझ्या आईसोबत लहानपणी अनेकदा दळण जेव्हा हे करायचो तर ती जात्यावरच्या ओव्या गायची. पण हे सगळं काय, हे इनटँजिबल हेरिटेज आहे, जे आज आम्हाला दिसत नाही. किंवा अशा अनेक परंपरा आहेत की ज्या आता लुप्त होत चाललेल्या आहेत. तर ह्या सुद्धा त्याच्यामध्ये दाखवल्या जातात. पण पुढचा शब्द महत्वाचा आहे, टँजिबल अँड इनटँजिबल हेरिटेज ऑफ humanity and its environment for the purposes of education, study and enjoyment. It's not only for show. आमच्याकडे जे झाले भारतामध्ये पर्टिक्युलरली 98% संग्रहालय ही देशातली फक्त शो बनलेली आहेत. इट्स ओनली द शो, इट्स नॉट फॉर द एज्युकेशन ऑफ द, म्हणजे आपण युज करून घ्यायचा एवढंच नाही, तर संग्रहालयांनी पण हा प्रयत्न केला पाहिजे की संग्रहालय ही केवळ डेड शो न राहता ती अध्यसनाची केंद्र बनली पाहिजेत. अँड एन्जॉयमेंट ऑल्सो, आनंदाची पण. पण काय होतं, बरेचदा म्युझियमला व्हिजिट करायला नाही, जाऊ दे काय करायचंय, बोर होतं नुसतं असं म्हणतात. याचं कारण काय? कारण जो रिअल एन्जॉय करायचा असतो तो पण तिथं, म्हणजे एन्जॉय, नॉलेजेबल एन्जॉय असं मी त्याला म्हणेन, ज्ञानवर्धक रंजन. तर हे कसं काय होऊ शकतं? जर तुम्ही एखाद्या संग्रहालयात गेलात आणि तिथला जर जो गाईड असेल तो जर तुम्हाला अगदी इंटरेस्टिंगली स्टोरी जर संग्रहालयाबद्दलच्या सांगत असेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही हे करू शकता. याच्या काही व्याख्या आपण अजून पुढे बघू तेव्हा तुमच्या ते लक्षात येईलच. त्यानंतर एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाच्या व्याख्या आहेत, अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीची व्याख्या आहे, कॅम्ब्रिज डिक्शनरीची व्याख्या, खूप साऱ्या वेगवेगळ्या व्याख्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत. पण माझ्या दृष्टिकोनातनं ज्या मला महत्वाच्या व्याख्या वाटतात त्याच्यामध्ये मी पुढे एक व्याख्या सांगतो. महात्मा गांधींनी एक व्याख्या केली होती संग्रहालयाची, पण त्यांनी त्याला शब्द वापरला होता प्रदर्शन. पंचायत राज नावाच्या पुस्तकामध्ये गांधींनी याच्याबद्दल लिहिले. कारण मी गांधी रिसर्च फाउंडेशन या आंतरराष्ट्रीय वस्तू संग्रहालयाचा प्रमुख होतो, त्यामुळे मी गांधींनी काय म्हणले ते पुस्तकामध्ये त्यांनी असं म्हणले की ग्राम प्रदर्शन या एक शिक्षणाचं माध्यम असलं पाहिजे. अँड एक्झिबिशन शुड बी अ मीडियम ऑफ एज्युकेशन, शुड बी अट्रॅक्टिव्ह. ते कसं असलं पाहिजे? अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे. नाहीतर आपल्याकडे काय नुसतं धूळ पडली, कचरा पडली आणि बघतोय आणि चालला बाहेर, काय डोक्यामध्ये घुसलं काहीच नाही. अट्रॅक्टिव्ह असेल तर इंटरेस्ट तयार होतो ना. जर समजा ते अट्रॅक्टिव्ह नाहीच आहे तर मग काय उपयोगाचं? जसं आपण आपल्या घरात पण, आई दिवस रात्र काम करते, म्हणजे नेमकं काय करते? ती आपल्या घरातल्या वस्तू जागच्या जागी योग्य ठिकाणी ठेवायचा प्रयत्न करते. तुम्हाला ती योग्य वेळेला लगेच मिळाली पाहिजे आणि त्याच्यानंतर घर चांगलं दिसलं पाहिजे. साध्या सोप्या गोष्टीतनं विचार करत चला, घर चांगलं दिसलं पाहिजे. मग संग्रहालय तर पब्लिक एंटिटी आहे ना, लोकांसाठी आहे, मग ते चांगलं नाही का दिसलं पाहिजे? ते पण चांगलं दिसलं पाहिजे. पण तो स्टाफ जो आहे तो जर डेडिकेटेड असेल, त्यांना जर त्याचा सेन्स असेल तर ते अट्रॅक्टिव्ह होऊ शकतं. अँड इट शुड बी सच ॲज टू इन्फ्यूज. मंदार पाटील कृपया स्वतःचं प्रेझेंटेशन बंद करा. तुम्हाला जर माहिती दाखवायची असेल तर तुम्ही तुमच्याकडच्या मोबाईलवरची कृपया दाखवू नका. स्वतःचं प्रेझेंटेशन बंद करा, प्रेझेंट नाव बंद करा कृपया. मंदार पाटील मध्ये, हा यस ओके. पण कृपया असं डिस्टर्ब करू नका, कारण तुम्ही पूर्वीपासून जॉईन होतात, पण असं मध्ये स्वतःला एक्झिबिट करू नका. फक्त जॉईन नाव करायचं, प्रेझेंट नाव कोणी करायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. ओके. तर जी महात्मा गांधींच्या व्याख्येमध्ये पुढे अजून एक महत्वाची गोष्ट आहे, त्याच्यात त्यांनी असं म्हणले, इट शुड बी सच ॲज टू इन्फ्यूज इन द विलेजर द इम्पल्स टू टेक्स टू सम इंडस्ट्री ऑर द अदर. म्हणजे एखाद्या कुठल्या तरी या प्रदर्शनीमध्ये येऊन मी एखादं हुनर, एखादी कला शिकावी असं ग्रामस्थांना वाटलं पाहिजे. आता आमच्याकडे मला सांगा, तुम्ही एवढ्या संग्रहालयांमध्ये जाता, एखाद्या संग्रहालयात जाऊन तुम्हाला कधी असं वाटतं का
की आपण याच्यातनं काहीतरी चांगलं शिकावं, बेस्ट शिकावं. म्हणजे याचा अर्थ आम्ही संग्रहालय निर्माण करणारी लोक जे आहोत ते आम्ही कुठेतरी कमी पडतोय. तर आम्ही हा प्रयत्न केला पाहिजे की लोकांना तिथे येऊन एखादी चांगली कला शिकावीशी वाटली पाहिजे, असं संग्रहालय, असं प्रदर्शन तयार केलं पाहिजे. आता एक लेटेस्ट डेफिनेशन आपण बघूयात. 21-22 जुलै 2019 जी इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियमची मीटिंग झाली, ज्या मीटिंगमध्ये त्यांनी असं सांगितलं, म्युझियम्स आर डेमोक्रॅटिसिंग, इन्क्लुझिव्ह अँड पॉलिफोनिक स्पेस फॉर क्रिटिकल डायलॉग. सी दिस क्रिटिकल डायलॉग अबाउट द पास्ट अँड द फ्युचर्स. भूतकाळाचा भविष्य काळाशी संवाद साधणारं केंद्र म्हणजे संग्रहालय असतं. मीन्स व्हॉट, नेमकं काय? साधं एका छोट्या याच्यामध्ये, एक्नॉलॉजिंग अँड ऍड्रेसिंग द कॉन्फ्लिक्ट अँड द चॅलेंजेस ऑफ द प्रेझेंट. आता मुद्दा हा आहे, आजचा कॉन्फ्लिक्ट काय, आजचा सगळ्यात मोठा चॅलेंज काय? कोरोना, बरोबर आहे. परंतु कोरोनावरती उत्तर दे आमच्या कुठल्या संग्रहालयामध्ये आम्हाला मिळतं का? स्वाती बोराडे स्वतःला फक्त जॉईन करत चला. प्रेझेंट नाव कोणी कृपया करू नका. पुन्हा मला डिस्टर्ब होतं, मला पुन्हा बाहेर यावं लागतं. स्वाती बोराडे, कृपया स्वतःचं प्रेझेंटेशन बंद करा आणि फक्त जॉईन व्हा, कृपया प्रेझेंट करू नका. प्लीज सर्वांना विनंती आहे, तुम्ही मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नका, सरांना डिस्टर्ब होत आहे आणि लेक्चरची लिंक पूर्ण ब्रेक होते. तर प्लीज सर्वांना विनंती आहे. इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियमच्या याच्यामध्ये ते जे सांगतात की चॅलेंजेस जे आहेत आपण त्या चॅलेंजेसला ऍक्सेप्ट करायला पाहिजेत आणि आपण त्याच्यामधनं मार्ग जगाला दाखवला पाहिजे. याच्यामध्ये मुद्दा जो आहे कोरोनाचा, कोविड-19चा, तर कोरोनावरती आमच्या संग्रहालयामध्ये काही उत्तर आहे का? देर इज नॉट अ सिंगल म्युझियम इन इंडिया. भारतामध्ये या विषयावरचं एकही म्युझियम नाही आहे. इन ऑल ओव्हर दी वर्ल्ड आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 270-71 म्युझियम्स आहेत, ज्यातली ऑलरेडी 237 ही जवळपास तयार आहेत आणि 43 संग्रहालय यांचं काम आता सुरू आहे. भारतभराचा विचार केला तर छोटी मोठी सगळी मिळून जवळपास 9,000 म्युझियम्स आहेत. बट इतक्या म्युझियम्स मध्ये एकही म्युझियम असं नाहीये की ज्याच्यावरचं आम्हाला उत्तर देऊ शकेल. इन ऑल ओव्हर दी एंटायर वर्ल्ड जगाचा विचार करू, कारण मी भारतात आणि भारताच्या बाहेरच्या देशांमध्ये जिथे फिरलोय, तर या विषयांवरती अगदी बोटावर मोजणे की अशी काही म्युझियम्स की जे याच्याबद्दल आम्हाला काही गाईड करू शकतात. पण आर्काइव्ह, आर्किओलॉजी अँड म्युझियम हे जर एकत्रित आले तर याच्यावरती नक्कीच उत्तर मिळू शकतं. मी माझा एक पेपर जो लिहिला, हिस्ट्री ऑफ व्हायरल डिसीजेस अँड व्हॉट वी हॅव टू डू, आणि आपण काय करायला पाहिजे, तर हा व्हायरल डिसीजेसचा इतिहास जो अगदी इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून 79 AD पासून जर विचार केला तर त्याचा मी तो इतिहास शोधून जो लिहिला तर ते एका इम्पॅक्ट फॅक्टर रिसर्च जर्नल मध्ये पब्लिश झालं आणि टोरंटो युनिव्हर्सिटी मधल्या एका रिसर्चरचा मला मेल आला की त्यांनी सांगितलं की दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग अँड आय वॉन्ट टू डू PhD ऑन दिस टॉपिक, प्लीज सेंड मी युअर रिसर्च पेपर. आणि नुसता रिसर्च पेपर नाही तर मी जे प्रेझेंटेशन तयार केलं होतं, एक प्रेझेंटेशन संपूर्ण 150 स्लाइड्सचं आणि त्याच्यासोबतच बाकी इतर डिटेल्स माझ्याकडे जी काही मी आर्कायव्हल सोर्सेस जमा केली होती ती त्याला पाठवून दिली, कारण कोणीतरी या विषयावरती जगाच्या हितासाठी काम करतंय हे सगळ्यात महत्वाचं आहे. कॉमन पब्लिक काय म्हणते संग्रहालयाबद्दल, नेमकं त्यांचा काय विचार असतो, हा मी खाली या युट्यूबच्या सेशन मध्ये दाखवलाय, पण मी त्याच्यामध्ये जास्त जात नाही. आपल्याकडे शक्य असेल तर तुम्ही पेनाने लिहून घ्या, तुमच्याकडे पेनवही जरूर ठेवा, कारण हे केवळ एक भाषण नाही आहे. तर कृपया पेनवही सोबत ठेवा आणि जी लिंक दिली ती लिंक लिहून घ्या. मी नंतर शेअरही करतो ही लिंक आपल्या सरांसोबत, म्हणजे ते बाकीच्यांना मिळेल. याच्यामध्ये छोट्या छोट्या मुलांचं म्हणणं काय, नेमकं इतर लोक काय म्हणतात म्युझियोलॉजी बद्दल, ते आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतं. आपण आता म्युझियोलॉजी मध्ये थोडंसं येऊयात. म्युझियोलॉजी म्हणजे नेमकं काय? विकिपीडियाची सगळ्यात पहिल्यांदा माहिती आपल्या समोर येते. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की म्युझियोलॉजी ऑर म्युझियम स्टडीज इज द स्टडी ऑफ म्युझियम्स. संग्रहालयांचा अभ्यास करणारी शाखा म्हणजे संग्रहालय शास्त्र. इट एक्सप्लोर्स द हिस्ट्री ऑफ म्युझियम्स, संग्रहालयांचा इतिहास अँड देअर रोल इन सोसायटी, आणि त्यांची सामाजिक भूमिका, ऍज वेल ऍज द ऍक्टिव्हिटीज दे एंगेज इन. त्यांच्याकडे दिवसभर काय चालतं नेमकं किंवा वर्षभर काय चालतं हे सगळं ज्याच्यामध्ये सांगितलं जातं, इन्क्लुडिंग क्युरेटिंग, प्रिझर्वेशन, पब्लिक प्रोग्रामिंग अँड एज्युकेशन. संग्रहालयामध्ये होत असलेलं जतन संवर्धनाचं कार्य, पब्लिकसाठीचं होत असलेलं कार्य, शिक्षणाबद्दलचं होत असलेलं कार्य, या सगळ्यांचा अभ्यास ज्याच्यामध्ये केला जातो त्याला म्युझियोलॉजी असं म्हणतात. ICMM इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियमनं की कन्सेप्ट ऑफ म्युझियोलॉजी मध्ये म्युझियोलॉजीची जी व्याख्या केली, तर म्युझियोलॉजी रेफर्स टू द डे टू डे ऑपरेशन्स ऑफ अ म्युझियम.
आता खरं म्हणजे दैनंदिन त्यांचं कार्य ऑर्गनायझेशनल अँड रेग्युलेटरी स्ट्रक्चर्स, त्यांचं जे काही स्ट्रक्चर आहे, इन्स्टिट्यूशनल पॉलिसीज, आमच्या संग्रहालयाच्या पॉलिसीज काय असल्या पाहिजे. जसं आपण एखाद्या लायब्ररीची पॉलिसी, तुमच्या इथं कोणी आलं तर त्याला पुस्तक द्यायचं का नाही, बाहेरच्या विद्यार्थ्याला द्यायचं का नाही, द्यायचं असेल तर किती रुपये घ्यायचे, फीस काय घ्यायची, मंथली पब्लिक लायब्ररीमध्ये आपण जातो त्यावेळेला महिन्याला किती रुपये फीस घ्यायची किंवा एका वेळेला किती पुस्तकं द्यायची, याला म्हणतात पॉलिसी. तर म्युझियमची पण तशी काही त्यांची एक स्वतःची पॉलिसी असते. म्हणजे येणाऱ्या समजा विद्यार्थी असतील तर त्यांना किती रुपये तिकीट असलं पाहिजे, 18 वर्षाच्या वर असेल तर त्याला किती रुपये तिकीट असलं पाहिजे, फॉरेन येणार असेल त्याचं काय तिकीट असलं पाहिजे, संग्रहालयात गाईडनी त्याला किती वेळ माहिती दिली पाहिजे, समजा कुणाला एखाद्याला फोटोकॉपी, झेरॉक्स किंवा संग्रहालयाच्या लायब्ररीतलं काही आर्काइव्ह मधलं काही पाहिजे तर काय दे, तर ही सगळं ज्याच्यामध्ये निर्धारित केलं जातं त्याला म्हणतात पॉलिसी. आणि अँड प्रोटोकॉल्स, संग्रहालयाचे जे काही प्रोटोकॉल्स असतात त्यात वेगवेगळे प्रकार आहे की ज्याच्यामध्ये अगदी किती वाजता उघडायचं, किती वाजता बंद करायचं, त्याच्यापासून ते अगदी कोणी हायर अथॉरिटीज, जसं आमच्या संग्रहालयामध्ये एपीजे अब्दुल कलाम आले किंवा नोबेल लॉरेट्स आमच्याकडे आले तर आम्ही त्यावेळेला त्यांच्यासोबत म्हणजे माहिती कोणी द्यायची. माझ्याकडे जर समजा माझ्या संग्रहालयाला कलेक्टर, IAS IPS ऑफिसर जेव्हा यायचे, महाराष्ट्रातल्या सगळ्या कलेक्टरांचं एक दिवसाचं ट्रेनिंग आमच्याकडे व्हायचं, मी दिवसभर त्यांच्यासोबत त्यावेळेला असायचो, दिवसभर त्यांच्याशी बोलायचो. तर कोणी त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, हु विल द प्रॉपर अथॉरिटीज फॉर दॅट, हे सगळं त्याला त्या प्रोटोकॉल्स मध्ये. कलेक्शन्स मॅनेजमेंट, साहित्य आपण जे काही व्यवस्थापन करायचं असतं, म्हणजे वस्तू कोणत्या आणायच्या इथं पासून तर कोणत्या वस्तू डिस्प्लेमध्ये ठेवायच्या, कोणत्या वस्तूंचं जतन संवर्धन करायचं, रिपॉझिटरी किंवा आमचं जे स्ट्रॉंग रूम ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये ठेवायचं, तर याला म्हणतात कलेक्शन मॅनेजमेंट. आणि किती दिवसानंतर कोणत्या साहित्याला जतन संवर्धनाची ट्रीटमेंट केली पाहिजे. रेणुकाजी स्वतःचा कृपया साऊंड बंद ठेवा, रेणुकाजी कृपया स्वतःचा साऊंड म्यूट ठेवा. ओके, थँक्यू. इथं कळतं लगेच, तुमच्यापैकी कोणी जर काही चूक केली, माझ्या समोर 2 स्क्रीन आहेत त्याच्यामुळे मला तेही कळतं, तर मला माफ करा. तर कलेक्शन मॅनेजमेंट अँड इट्स एक्झिबिशन्स अँड द प्रोग्राम्स. आता प्रोग्राम म्हणजे नेमकं काय, फक्त शो करून थांबणं एवढंच नाहीये. वर्षभरामध्ये वेगवेगळे प्रोग्राम्स म्युझियमचे असतात, ज्याच्यामध्ये आता जसं उदाहरण मी बोललो की आता 18 एप्रिलला येत्या वर्ल्ड हेरिटेज डे आहे, पण 18 मेला इंटरनॅशनल म्युझियम डे आहे, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन आहे. हा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन भारतामध्ये साजरा करण्याची किंवा साजरा म्हणण्यापेक्षा काही कार्यक्रम त्याच्याबद्दल करण्याची, पब्लिक अवेअरनेस निर्माण करण्याची पद्धत जी आहे ती अवघ्या आता काही वर्षापासून सुरू झाली. आणि आजही भारतामध्ये फार तर हार्डली 1-2% संग्रहालय, 1-2% पण फार मोठा आकडा होईल, कदाचित मे बी एक 10-20 संग्रहालय असे आहेत भारतामध्ये की जी याच्या बाबतीतले काही ना काही प्रोग्राम्स घेतात. गव्हर्नमेंट म्युझियम्सला जवळपास आता कंपल्शन केलेलं आहे म्हणून ते करतात, पण प्रायव्हेट म्युझियम्स मध्ये थोडक्यामध्ये जसं आमचं गांधी रिसर्च फाउंडेशन संग्रहालय, जोपर्यंत मी तिथं होतो तोपर्यंत आम्ही हा दिवस तिथं प्रोग्राम घ्यायचो पब्लिकसाठी, पण नंतर बंद झाला तो प्रोग्राम. विद्यापीठामध्ये ज्या वेळेला होतो, विद्यापीठाच्या ह्याच्यामध्ये मागच्या 10 वर्षाच्या इतिहासामध्ये जसं म्युझियम सोडलं, 10 वर्षाच्या इतिहासात एकही दिवस तो प्रोग्राम केला गेला नाही. म्हणजे सांगण्याचा मुद्दा आहे की तुम्ही त्याचं ते नियोजन कसं करता याच्यावरती सगळं डिपेंड ठरतं. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या व्याख्या त्याच्या केल्या आहेत. युनेस्कोनं एक व्याख्या जी केली, व्हॉट इज म्युझियम स्टडीज. Museum studies, also known as museology, is defined by United Nations Education, Scientific and Cultural Organization, UNESCO. तर ते असं म्हणतात, द थेरॉटिकल स्टडी ऑफ म्युझियम प्रॅक्टिसेस. संग्रहालयात जे तुम्ही प्रॅक्टिकली करत असता त्याचा थेरॉटिकल स्टडी करणं, म्हणजे पुस्तकी ज्ञान ज्याला आपण म्हणतो, लिखापडी ज्ञान ज्याला आपण म्हणतो, तर ते करणं हे म्युझिओलॉजी मध्ये येतं. एनकम्पासिंग द हिस्ट्री अँड द डेव्हलपमेंट ऑफ म्युझियम्स, म्हणजे इतिहासाचा धांडोळा घेणं, म्हणजे इतिहासाची माहिती व्यवस्थितपणे घेणं, चिकित्सा करणं आणि डेव्हलपमेंट ऑफ म्युझियम, संग्रहालयांचा विकास कशा पद्धतीने झाला. इन्फ्रास्ट्रक्चरला ऑर्गनायझेशन, एक म्युझियम म्हणजे काय असतं, जसं महाविद्यालयाचं इन्फ्रास्ट्रक्चर असतं त्याच्यात प्राचार्याचं ऑफिस असेल किंवा स्टाफ रूम असेल किंवा आपल्याकडे क्लासरूम्स असतील, लॅबोरेटरीज असतील, तर तसं इन्फ्रास्ट्रक्चरला ऑर्गनायझेशन काय असलं पाहिजे, अँड म्युझियम मॅनेजमेंट आणि संग्रहालय व्यवस्थापन. तर हे युनेस्कोनं केलेली व्याख्या. अशा खूप साऱ्या वेगळ्या व्याख्या अनेक मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशननी केल्यात. हार्वर्ड युनिव्हर्सिटी सारखी असेल किंवा अगदी काही व्यक्ती, जॉर्ज रिव्हिर्स ज्यांनी केली व्याख्या, न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी आहे, तर अशा वेगळ्या व्याख्या केल्यात. पण या सगळ्या मोठ्या व्यक्तींनी, मोठ्या संस्थांनी काय व्याख्या केल्यात याच्यापेक्षा माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे छोट्या मुलांनी संग्रहालयांच्या काय व्याख्या केल्यात. मला माफ करा, कुठल्याही सिलेबसमध्ये या व्याख्या शिकवल्या जात नाहीत. भारतातल्या सगळ्या युनिव्हर्सिटीचा म्युझिओलॉजीचा सिलेबस जवळपास माझ्याकडे उपलब्ध आहे, परंतु कोणी लहान मुलांना काय वाटतं म्युझियम बद्दल याच्याबद्दल विचार करत नाही.
आणि आम्ही ज्या व्याख्या शिकतो त्या व्याख्यांमध्ये मोठ्या मोठ्या संस्थांनी काय म्हणलं वगैरे, इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियम काय म्हणलं, महात्मा गांधींनी काय म्हणलं, अजून एखाद्या, इट्स ओके, काही हरकत नाही, हे शिकलं पाहिजे, ते तज्ञ आहेत म्हणून ओके. पण ज्यांच्यासाठी संग्रहालय आहे, संग्रहालयात येणारी सगळ्यात मोठी संख्या कुणाची असते हो? मुलांची, छोट्या मुलांची, विशेषतः शाळांच्या सहली सगळ्यात जास्त म्युझियम मध्ये येतात. पण या छोट्या मुलांच्या दृष्टिकोनात कधी आम्ही विचार केला का की त्यांना काय वाटतं म्युझियम म्हणजे? तर बघा, ओंकार नागराजन नावाचा 7वीच्या वर्गातला विद्यार्थी म्हणतो, आय ड्रीम ऑफ अ म्युझियम विच एक्झिबिट्स माय चाइल्डहुड मेमरीज, द स्मॉल अँड ब्युटिफुल येट व्हॅल्युएबल टाइम स्पेंट विथ ग्रँड पॅरेंट्स. माझ्या बालपणाच्या आठवणी ज्या सुंदर आहेत, ज्या छोट्याशा असतील पण त्या महत्वाच्या आहेत, कारण मी माझ्या आजी आजोबांसोबत घालवलेला, माझ्या आई वडिलांसोबत, माझ्या गुरुजनांसोबत, माझ्या मित्रांसोबत घालवलेला जो वेळ आहे ना, त्या आठवणी मला त्याच्यामध्ये मिळतील. दोज मेमरीज विच कॅरी युअर सोल अँड मोल्ड युअर बीइंग. लक्षात घ्या, तुमचा आत्मा जो घडवला जातो तिथं, आणि जो तुमच्या स्वतःचं आयुष्य म्हणजे मोल्ड युअर बीइंग, तुम्ही काय आहात, ते तुम्ही जे काही आहात ना, ते तुम्ही या सगळ्यांकडनं घडलेले आहात. तुमच्या आजी आजोबांकडनं, तुमच्या आई वडिलांकडनं, तुमच्या मित्रमैत्रिणींकडनं, तुमच्या गुरुजनांकडनं जे संस्कार आपल्यावरती झाले त्याच्यामधनं आपण घडलोय. तर हे सगळं जे काही आहे याला म्हणतात मोल्ड युअर बीइंग, what you are now. The most treasured heirlooms are the sweet memories of family and friends. I would love to cherish these memories which will never come back once again. तुम्ही ठरवलं तरी तुमच्या लहानपणीच्या आठवणी आता तुम्ही जिवंत करू शकता का? ठरवलं तरी परत आणता येऊ शकतात का? नाही. म्हणजे जे तुम्ही तुमच्या बालपणी जर तुम्ही तुमच्या आजी आजोबांसोबत खेळला असाल, आज आठवण येते, माझे आजोबा आज नाही आहेत, पण मला आठवण येते की मी अगदी छोटासा असताना माझे आजोबा काय होते, मी त्यांना म्हणजे मला कळतही नव्हतं त्यावेळेला त्यांचा डेथ झाला, पण फोटोग्राफ मधनं मी आज त्यांना बघत असतो. सांगायचा मुद्दा आहे की या गोष्टी आठवणी राहतात पण त्या परत आणता नाही येऊ शकत. तर हा मुलगा सांगतोय छोटासा ओंकार नागराजन की आम्ही ते असं करू शकलो पाहिजे. बट आर वी कॅपेबल, द म्युझिओलॉजिस्ट, मी एक संग्रहालय तज्ञ म्हणून किंवा संग्रहालयाचा निर्माण करणारा व्यक्ती जो कोणी असेल, आम्ही त्याच्यासाठी कॅपेबल आहोत का? आम्ही या गोष्टीचा विचार करतो का? हे तेवढंच महत्वाचं आहे. क्रिया महाजन नावाची 6वीच्या वर्गातली मुलगी लिहिते, आय वुड लाईक टू हॅव अ मेक बिलीव्ह आयलँड इनसाइड द म्युझियम where kids can dress up and put on a show with puppets based on the famous tales from all over the world, including from Shakespeare tales, Indian and Russian folk tales. ती म्हणते की आम्हाला जसं एखाद्या डॉल्स असतात, भावल्या असतात, पपेट म्हणतो ना आपण, पपेट शो, तर तसं आम्हाला त्याचं ड्रेसिंग आणि करता येऊ शकतं का? जसं स्टोरीज मध्ये आम्ही ऐकतो, भारतीय, रशियन किंवा शेक्सपियरच्या कहाण्यांमध्ये आम्ही जे ऐकतो त्या पात्रांसारखं आम्हाला असं काही ड्रेसअप करता येईल, असं एखादं आयलँड, असं एखाद्या संग्रहालयामध्ये एखादा भाग, इट्स नॉट एक्झॅक्टली द आयलँड बट एक संग्रहालयामध्ये असा एक भाग असू शकतो का? इट वुड बी सच अ नाईस आयडिया टू हॅव अ घोस्ट कॅस्टल. विद्यार्थ्यांना, छोट्या मुलांना कसं असतं की डरावणं म्हणजे थोडं इंटरेस्टिंग, रोमांस, त्याच्यासोबतच थोडस काहीतरी हॉरर असलं पाहिजे. तर घोस्ट कॅस्टल फॉर स्पूकी फन वेअर चिल्ड्रन कॅन ट्रॅव्हल बाय अ घोस्ट ट्रेन अँड सी स्केल्टन्स अँड स्पिरिट्स पॉपिंग आउट फ्रॉम हिडन डोर्स. म्हणजे भूतांसोबत स्वारी करायची, बघा, भूतांसोबत फिरायचंय, ट्रेनमध्ये फिरायचंय, स्केल्टन जिथं हाडांचे सांगाड्या असतील, असं काहीतरी एकदम दरवाजा उघडला, एकदा एखादं भूत समोर येईल. कधी गेलाय का अशा संग्रहालयात? काय होईल गेलं तर तुम्ही कदाचित चांगलं तुमचं अगदी स्ट्रॉंग असाल तर लेट ओके, पण नसेल तर अगदी पाणी पाणी होऊन जाईल किंवा अगदी भीतीनं हार्ट अटॅक पण येऊ शकतो कदाचित. अशी पण संग्रहालय मी बघितली. कधी आपण जे संग्रहालयाचा जो कोर्स आपण घेतो त्याच्यात आपण अशी काही हे दाखवतो. इथं एका 3रीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना लिहिले बघा, अनुराग ढमाले नावाचा एक 3रीच्या वर्गातला विद्यार्थी आहे, तो लिहितो, अ म्युझियम इज अ प्लेस वेअर वी फाइंड प्री हिस्टॉरिक, ancient and scientific things. When I grow up, I will build a museum which will have unique and amazing things. It will be dinosaur shaped. बघा, त्या विद्यार्थ्याचं डोकं काय चालतंय, 3रीच्या वर्गातला विद्यार्थी आहे, तो म्हणतो म्युझियम डायनासॉर शेप मध्ये असेल. आमचं संग्रहालय तर खोलीमध्येच असतं, आम्ही आधी चौकोनी आणि आयताकृतीच्या पलीकडे विचारच नाही करू शकत, पण तो म्हणतो डायनासॉरच्या शेप मधलं म्युझियम असेल. इट्स एंट्रन्स विल बी अ जायंट जॉ, म्हणजे जबडा जो असतो ना डायनासॉरचा, तसा त्याचं प्रवेशद्वार असेल आणि त्याच्यामधनं आतमध्ये जाता येईल. इट्स सिन्स इट इज अ डायनासॉर शेप्ड म्युझियम, द फर्स्ट सेक्शन विल बी अबाउट डायनासॉर. भले ते संग्रहालयाचा आकारच डायनासॉरचा असेल, पण आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्याचं पहिलं दालन हे डायनासॉरची माहिती देणार असेल. द मोस्ट अमेझिंग पार्ट विल बी द डायनो रोबोट्स. आता बघा, डायनो रोबोट्स काय कन्सेप्ट आहे हो? म्हणजे आपण जे म्हणतो ना की यंत्रचलित डायनासॉर तयार करणं, जे रोबोट्स आपण तयार करतो, तर अशी डायनासॉर्स मी तयार करेन.
हा एक 3रीच्या वर्गातला विद्यार्थी विचार करतो, लक्षात घ्या. आणि डोंट टेल द चिल्ड्रन दॅट दे आर रोबोट्स, मुलांना सांगू नका की ते पण रोबोट्स आहेत. या शेवटच्या वाक्यातनं अर्थ काय होतो लक्षात येतं, आपण कळसूत्री भावल्यांसारखं नव्या पिढ्यांना आपल्याप्रमाणे चालवतोय. बट वी मस्ट ट्राय टू फॉलो देम. आपण त्या लहान मुलांप्रमाणे सुद्धा विचार करायला शिकलं पाहिजे ना हो. कारण जगामध्ये सगळ्यात आनंदाची गोष्ट जर कुठली असेल आणि सगळ्यात पवित्र गोष्ट कुठली असेल, द इनोसेंट चाइल्ड. कारण त्या मुलांमध्ये कसला द्वेष नाही आहे, कसला नफरत नाही आहे, कुणाबद्दलचा असूया नाही आहे, इतकं प्रेम आहे, खळाळतं हास्य आहे त्या लेकरांमध्ये. आणि ते इतक्या सहजपणानं, म्हणजे अगदी काही झालं तरी, तुम्ही मारलं तरी ते दुसऱ्या मिनिटाला आईच्या गळ्याला किंवा आपल्या वडिलांच्या किंवा आपल्या बहीण भावंडांच्या गळ्याला ते लगेच पडतं. हे छोटंसं मूल जे आहे ना, त्याच्यात जे निष्पापता आहे ना, निरागस, ती आपल्याला शिकता आली पाहिजेत. आणि छोटीशी मुलं जी सांगतायत ना की कृपा करून त्यांना सांगू नका की ते पण रोबोट आहेत, कारण काय आपण त्यांच्याशी आज तसं वागतोय. या छोट्या छोट्या मुलांना जेव्हा भेटलं ना तेव्हा आनंद वाटतो आणि त्यांच्याकडनं ह्या व्याख्या जेव्हा शिकतो. तुम्ही जर कधी छत्रपती शिवाजी म्युझियम मुंबईला गेलात तर त्या म्युझियमचं शेवटचं सेक्शन जरूर बघा, कारण लोक सगळं बघतात. इट्स अ फंटास्टिक कलेक्शन, बट द लास्ट सेक्शन विच इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर मी, छोट्या मुलांचं संग्रहालय त्यांनी तिथे निर्माण केलंय. आणि आश्चर्य वाटेल, याच्यासाठी फंडिंग हे अमेरिकेतल्या बँकांनी केलेलं आहे. द अमेरिकन कॉर्पोरेशन, बँक्स कॉर्पोरेशन जे आहे त्यांनी फंडिंग केलंय. म्हणजे विचार करा की कुठले तरी अमेरिकेतले हे बँका भारतामधल्या छोट्या मुलांच्या याच्यासाठीचं म्युझियम तयार करायला पैसे देत आहेत. आम्ही कुठेतरी कमी पडतोय की आम्हाला ज्या पिढ्यांना घडवावं असं वाटतं त्या पिढ्यांसाठी आजही आमच्याकडे आम्ही संग्रहालय निर्माण करण्याचा विचार पण नाही करत. या बाजूला एक पृथ्वी नावाची एक छोटीशी मुलगी 8वीच्या वर्गातली, ती म्हणते स्पेस म्युझियम असलं पाहिजे, एरोप्लेन्स, टेलिस्कोप, ॲस्ट्रॉनॉमी या सगळ्यांचा अभ्यास करता आला पाहिजे. बघा नवी पिढी खूप प्रगत आहे, म्हणजे प्रत्येक मागच्यापेक्षा पुढची पिढी जी येते ती एक ऍडव्हान्स व्हर्जन असते आणि ती पुढचा विचार करत असते. पण आम्ही मात्र अजूनही कुठेतरी त्या बॅक याच्यात अडकलोय. बघा एक 8वीच्या वर्गातली रिया बर्मन नावाची एक मुलगी एक अतिशय वेगळी कन्सेप्ट सांगते. वुमन हॅव ऑलवेज बीन द बॅकबोन ऑफ आवर सोसायटी. महिला या समाजाचा कणा असतात, बट अनफॉर्च्युनेटली हॅव बीन सप्रेस्ड बाय मेन. परंतु माणसांनी मात्र या स्त्रियांना सप्रेस करून ठेवलेलं आहे, दाबून ठेवलेलं आहे. देर इज अ कंटिन्युअस स्ट्रगल टू प्रूव्ह देमसेल्व्स अँड टू ट्राय अँड स्मॅश टू दिस प्रॅक्टिकल ऑर्डर. म्हणजे महिलांना स्वतःचं अस्तित्व दाखवून देण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. माय म्युझियम वुड हॅव बीन अन इंटरॅक्टिव्ह डिस्प्ले डेडिकेटेड टू दीज बोल्ड वुमन. माझं संग्रहालय असं संग्रहालय असेल की ज्या ठिकाणी या धीरोदत्त महिलेची कहाणी दाखवली जाईल. नॉट अ सिंगल बट ऑल हु हॅव फॉट फॉर द राईट्स अँड डिझर्व टू बी नोटिस्ड. म्हणजे ज्यांनी स्वतःच्या याच्यासाठी असा संघर्ष केला, अलॉंग विथ आवर वर्ल्ड फेमस लीडर्स लाईक राणी लक्ष्मीबाई, इंदिरा गांधी. दिस एक्झिबिट कुड ऑल्सो बी फीचर ग्रेट वुमन सच एज अमृता शेरगिल, रिबेल आर्टिस्ट अँड शाहबानू बेगम अँड ॲडव्होकेट फॉर मुस्लिम वुमन्स राईट्स वगैरे. म्हणजे शेरगिल, अमृता शेरगिल, कदाचित तुम्हाला माहित असेल तिची कहाणी. जेव्हा तिने तिच्या पेंटिंगची सुरुवात केली, लोकांनी तिच्यावरती तिच्या चारित्र्यावर शिंतोड उडवलं की ही अशी चित्र काढते, न्यूड पेंटिंग्स काढते म्हणून तिच्यावरती हे केलं. पण ज्यांनी समाजाचं कुठलंही दडपण झुगारून दिलं आणि आयुष्यामध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवलं, अशा महिलांची कहाणी म्हणजे माझं संग्रहालय असेल. ही एक रिया बर्मन. अजूनही भारतामध्ये फक्त स्त्रियांच्या बाबतीमध्ये माहिती देईल असं एकही संग्रहालय नाही आहे. छोटे छोटे पार्ट आहेत काही संग्रहालयामध्ये. जसं उदाहरणामध्ये इंदोरला जर कधी गेला तर कस्तुरबा गांधी नॅशनल मेमोरियल ट्रस्टच्या सेंट्रल ऑफिसच्या म्युझियम मध्ये लास्ट सेक्शन मध्ये एक छोटासा पार्ट फक्त त्यासाठी केलेला आहे. नवीन याच्यामध्ये आम्ही त्यांना सजेस्ट केलं होतं की मातृसंस्कृतीचं एक संग्रहालय किंवा वुमन पॉवरचं एक संग्रहालय, स्त्री शक्ती, नारी शक्ती के बारे में एक संग्रहालय निर्माण कर. कारण तिथल्या ज्या आता सेक्रेटरी आहेत त्या इंदोरच्या कलेक्टर होत्या, IAS ऑफिसर सूरज मॅडम, आणि त्यानंतर मध्य प्रदेश गव्हर्नमेंटमध्ये सेक्रेटरी राहिल्या. तर त्यांनी मला ही जबाबदारी दिली होती की आम्ही काय करू शकतो, तर त्याच्याबद्दलचं एक डिझाईन असं आम्ही तयार केलं होतं. दया नावाचा एक विद्यार्थी 7वीच्या वर्गामधला, तो सांगतो की त्या ठिकाणी आर्टिस्ट, पॉलिशियन, हिस्टॉरियन्स आणि विजनरीज, जे लोक खऱ्या अर्थानं विजनरीज होते, अशा सगळ्या कलाकार असतील, राजकीय असतील, इतिहासकार असतील, त्यांचं संग्रहालय निर्माण केलं पाहिजे. पण तो एक फार महत्वाची गोष्ट सांगतो की डंब स्टोरीज डाऊन आहे. म्हणजे ज्या लोकांच्या कहाण्या दबल्या अशा लोकांची कहाणी जगासमोर आली पाहिजे. बघा आर्टिस्ट सुद्धा, कलाकार म्हणजे एक साधा कविता करणारा जो कोणी असतो त्याकडे तुच्छ नजरेनं बघतो आपण. काय रे काय करतो, कविता काढतो, काय करतो, चित्र काढतो, काय त्यानं काय पोट भरणार आहे का तुझं. म्हणजे या गोष्टी म्हणजे या पुढे आल्या पाहिजे जगाच्या, आणि तिथं अशा कलांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे.
हा एक 7वीच्या वर्गातला विद्यार्थी बोलतो. आलिया तंबवाला नावाची 5वीच्या वर्गातली मुलगी म्हणते, खिलौनों में बच्चों की दुनिया समाई है, कहने को तो वे खिलौने हैं, परंतु उन खिलौनों से बच्चे सीखने सिखाने के साथ साथ अपनी कला का भी प्रदर्शन करते. आपण खेळतो, तुम्ही आम्ही लहानपणी खेळलो, म्हणजे मला माफ करा, माझ्या समोर असले आता जे तरुण पिढी आहे त्यांच्या व्यतिरिक्त म्हणजे आम्ही म्हणजे सर असतील किंवा अजूनही इतर जे सिनियर्स आहेत, आम्ही लहानपणी खेळायचो तेव्हा आम्ही काय खेळायचो, विटी दांडू खेळायचो. विटी दांडू तयार करताना तो दांडू जो असायचा तो जो लाकडाचा जो लंबाई असायचा किंवा विटी जी असायची ती तयार करण्यासाठी, किंवा बॅट बॉल खेळायचो, पण बॅट आम्हाला आजकाल विकत नाही मिळायच्या. आम्ही लाकडाची फळी तोडायचो आणि त्याला थोडंसं कुऱ्हाड वगैरे घेऊन हे करायचो आणि मग खेळायचो. म्हणजे याचा अर्थ काय, खेळण्यासोबतच आम्ही शिकायचो कसं तयार करायचंय. आणि मग कलेचं प्रदर्शन म्हणजे काय, बेस्ट विटी जर तुम्ही तयार करू शकलात तर तुम्ही चांगलं खेळू शकता. काचीच्या गोट्या आम्ही खेळायचो, पण तो गोट्यांचा निशाणा बरोबर मारताना आम्ही ते शिकायचो, म्हणजे तुम्ही एक्सपर्ट पण व्हायचे. तर ही खेळण्यांची दुनिया जी आहे ना, ती शिकण्याची आणि शिकवण्याची आणि सोबतच आपल्या आतमधल्या कलांना प्रदर्शित करण्याची दिलेल्या माझ्याकडे अशा जवळपास 500 खेळण्या आहेत आणि मी त्यातनं संग्रहालय तयार करू इच्छिते. बघा, इट्स नॉट ओनली अ कलेक्शन. त्या विद्यार्थ्यांच्या ज्या कन्सेप्ट आहेत ना, त्याच्यात जो विचार आहे ना, तर ती जी ओळ आहे ती फार महत्वाची आहे माझ्यासाठी. बच्चे सीखने सिखाने के साथ साथ अपनी कला का. आमच्या घरामध्ये आम्ही आमच्या लेकरांना असं प्रदर्शन करू देतो का, घरामध्ये इतक्या वस्तू आम्ही हे करून ठेवल्यात, म्हणजे असं भरून ठेवल्यात आणि त्या पण चुकीच्या ठिकाणी, की आमच्या घरामध्ये काय असतं, मोठ्या मोठ्यांच्या घरामध्ये मी जेव्हा जातो, माझ्या नातेवाईकांच्या घरांमध्ये पण मी जेव्हा जातो, काय होतं की हॉलमध्ये काय तर टिपॉय आहे, टिपॉयवर काय तर असं काहीतरी काचेच्या फुलदाण्या वगैरे एकदम सुंदर ठेवले, पण त्या लेकराला खेळता येतं का हॉलमध्ये, नाही खेळता येत. तो जर भिंतीवर काही काढत असला तर त्याला लगेच म्हणतात, अरे रे काही काढू नको, खराब होतील भिंती. मग त्या लेकराला त्याचं स्वतःचं घर स्वतःचं कधी वाटणारच नाही. त्याला नेहमी फक्त असं वाटत राहील की इट्स अ शो ओनली. आणि मग मोठा झाल्यानंतर तो काय करेल, एकतर तो आईबापांना घरातून बाहेर काढेल, नाहीतर तो स्वतःचं घर वेगळं बांधेल की जिथं त्याच्या मनासारखं त्याला जगता येऊ शकतं. लक्षात घ्या की आपल्या मनासारखं जिथं आपल्याला जगता येऊ शकत नाही तिथं माणूस जास्त काळ राहू शकत नाही. हा मोठा प्रॉब्लेम आहे. जेव्हा त्याला तो स्कोप मिळतो, म्हणून म्हणतात ना की पंख खाली पाखरांना की उडून जातात, याच्या पाठीमागचा तो अर्थ आहे की आम्ही कुठेतरी त्याला त्याचं घर त्याचं वाटावं असं कधी वागलो नाही. आता विचार या मागच्या 30, 40, 50 वर्षात खूप प्रकर्षाने येतो. म्हणून तुम्ही ठेवा, आता माझ्या पाठीमागे तुम्हाला जे दृश्य दिसतंय, माझी पुस्तकं आहेत किंवा माझं साहित्य आहे सगळं, पण हॉलमध्ये लेकरांना खेळण्यासाठी मोकळा असू द्या. इतर एखादी रूम ती खेळण्यास नसेल, एकच खोलीचं घर आहे, ठीक आहे, ओके, पण अशा ठिकाणी ठेवा की ज्या ठिकाणी तुम्हाला लेकरांना सुद्धा सहजपणानं आनंदाने खेळता बागत. कारण अंगण नाही आहेत आता आमच्याकडं, आमच्या घरांची अंगण संपलीत आता, इतकी परिस्थिती नाही राहिली. आम्ही आता फ्लॅटमध्ये राहतो, त्यावेळेला अंगण नाहीये घराला, तर मग त्या लेकरांनी खेळायचं कुठं, तर घरच त्याचं अंगण आहे, त्याच्या घरातील ती खोली त्याचं अंगण आहे. तर त्यांच्या कलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी तुम्हाला काय करता येतं, स्वतःच्या घरापासून सुरुवात करा. म्युझियम हे काही फार जगाच्या पलीकडचं हे नाहीये, तर स्वतःपासून ही सुरुवात करता येऊ शकते. एक 8वीच्या वर्गातली मुलगी म्हणते, दीपांजली, फिसलपट्टी असली पाहिजे, घसरगुंडी असली पाहिजे संग्रहालयाच्या दारामध्ये, आणि आतमध्ये गेलं की त्याला तिथं रंगबिरंगे मजेदार चित्र बघायला मिळाली पाहिजे, शीश महल असला पाहिजे. पण सोबत ती म्हणते पुढं, और वहां बच्चों को पर्यावरण की जानकारी हासिल करने के लिए ढेर सारे पेड़ पौधे और वनस्पतियां भी होनी चाहिए. आमच्याकडे किती संग्रहालयामध्ये वनस्पती किंवा हे पेड़ पौधे याच्याबद्दलची माहिती आम्हाला मिळते, नॉट असे नाही आहे. आमच्याकडे डेहराडून वगैरे सारख्या ठिकाणी आहे एखादं 2 संग्रहालय, किंवा आमच्याकडं चंद्रपूरच्या जवळ बल्लार शाह सारख्या ठिकाणी एखादे 2 संग्रहालय आहेत. पण याच्या व्यतिरिक्त फारशी संग्रहालय अशी काही वनस्पती आणि पेड़ पौधे याच्याबद्दल माहिती नाही. निसर्गाबद्दलचं आकर्षण कसं काय निर्माण होईल. आम्हाला झाडं लावावीशी वाटणं हे फक्त भाषण देऊन नाही चालणार, की जिथं त्याला मिळालं पाहिजे, बघायला मिळालं पाहिजे. रंगबिरंगे फुलपाखरं तुमच्या आजूबाजूला, तुम्ही खूप खूप म्हणजे आनंदी आहात, खऱ्या अर्थानं मला भाग्यवान आहात असं म्हणता येईल. कारण पालघरला मी आलोय, डहाणू, चिंचणी या सगळ्या भागामध्ये मी राहिलोय आपल्या परिसरामध्ये. त्यामुळे खूप आनंद वाटतो की त्या समुद्र किनाऱ्यावरती तिथल्या त्या बागा किंवा आमराया तुमच्याकडे, तर त्या सगळ्यामध्ये मी जेव्हा फिरत होतो तर खूप आनंद वाटत होता, कारण पक्षी फुलपाखरं बघायला मिळत होती. कारण मी अशाही जगात राहिलोय की जिथं फक्त कॉन्क्रीटची जंगल आहेत, तिथं झाडं नाही आहेत, किंवा अमेरिकेमध्ये मी जिथं राहिलो ज्या ठिकाणी, तर तिथे एक वेगळं जग आहे. पण माझं भाग्य की मी न्यू जर्सी एडिसन सारख्या ठिकाणी राहिलो अमेरिकेत, जिथं आम्ही म्युझियम तयार केलं. इट्स अ गार्डन स्टेट ऑफ अमेरिका. तर तिथं घराघरांच्या आतमधली जागा सुद्धा तिथं सुंदर गार्डन्स तयार केले आहेत. तर मी सकाळी फिरायला जायचो, त्यावेळेला सकाळी त्याचे फोटोग्राफी करायचो, कारण अमेरिकेमध्ये पुन्हा कधी यायला मिळेल का नाही हे माहित असायचं नाही.
आणि जितके दिवस राहिलं तितका त्या पर्यावरणाचा आनंद घ्यायचो. तर सांगायचा मुद्दा हा आहे की पर्यावरणाबद्दलचं प्रेम वाटलं पाहिजे लेकरांना, असं पण संग्रहालयात काही ठेवता येऊ शकतं का, याचाही विचार जरूर करा. ही छोटे छोटे विद्यार्थी सांगतायत. या व्याख्या जगातल्या कुठल्याही पुस्तकामध्ये किंवा कुठल्याही सिलेबसमध्ये लिहिलेल्या नाही आहेत, या लेकरांनी लिहिलेल्या व्याख्या आहेत. पण जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही जरूर लिहा आणि तिथं लिहा की हे विद्यार्थ्यांनी केलेली व्याख्या. शक्य असेल त्या विद्यार्थ्याचं नाव जरूर लिहा, आठवण ठेवता आली तर ठेवा किंवा समोर लिहून ठेवा आणि या व्याख्या लिहा जरूर, कारण त्याला कोणी डिनाय नाही करू शकत, त्याला कोणी नाकारू नाही शकत की एन्सायक्लोपीडिया मधली किंवा कुठल्या तरी आयसीएमनी किंवा यांनी सांगितलेल्या व्याख्याच लिहाव्यात असं काही नाही. एक दोन व्याख्या त्यातलेही लिहा आणि या व्याख्या पण जरूर लिहा, कारण याला नाकारता याच्यासाठी येत नाही, बिकॉज इट्स अन युनिव्हर्सल ट्रुथ. हे त्रिकालबाधित सत्य आहे. लास्ट एका व्याख्यावरती फक्त येतो. उषा जैन आणि चारुस्मिता यांनी केलेली ही व्याख्या आहे. त्यांनी असं म्हणलंय की म्युझियम मॅन्स युटिलायझेशन सराउंडिंग एक्झिबिशन अंडरस्टँडिंग मॅनकाइंड. तर तिथं ते असं म्हणतात की म्युझियम एम्प्लॉईज मॅन्स युटिलायझेशन ऑफ सराउंडिंग थ्रू एक्झिबिशन फॉर अंडरस्टँडिंग द मॅनकाइंड. माणसाला माणूस पण समजून घेता आलं पाहिजे, माणसाला त्याच्या आजूबाजूचा निसर्ग समजून घेता आला पाहिजे, याच्यासाठी संग्रहालय असलं पाहिजे. ही शेवटची व्याख्या मी याच्यातली करतो आणि मी पहिला पॉईंट इथं संपवतो. आपला दुसरा आजचा जो मुद्दा आहे तो आहे हिस्ट्री ऑफ म्युझियम्स, संग्रहालयांचा इतिहास. याच्यामध्ये आपण बघूयात की संग्रहालयांच्या इतिहासामध्ये सगळ्यात पहिलं प्रिन्सेस एनिगल्डी नावाची जी एक राणी होती, ती किंग नॉबिनिडस म्हणून जो होता त्याची मुलगी. तर ही बॅबिलियन संस्कृती, बॅबिलियन कल्चर जे आहे तिथली ती एक प्रिन्सेस, एक राजकुमारी, तिने एक संग्रहालय तयार केलं होतं असं मानलं जातं. 6व्या शतक पूर्व, म्हणजे आजपासून साधारणतः 2600 वर्षाच्या पूर्वी तिनं जो कलेक्शन केलं होतं ते कलेक्शन, तर हे उत्खनन केलं होतं लिओनार्ड उली नावाच्या माणसानं 1925 मध्ये. तुमच्या समोर जे चित्र तुम्हाला दिसतंय हे उत्खनन केलेलं आहे. आणि इथं काय मिळालं हो, क्ले टॅब्स मिळाल्या, मातीच्या याच्यावरती, मातीच्या टॅबलेट सारखा आकार, जसं आपला एखादा छोटासा मृदंग किंवा ढोलक असतो ना, अशा आकाराच्या छोट्या मोठे मातीचे गोळे टॅबलेटच्या आकाराचे, त्याच्यावरती लिहिलेली अक्षरं मिळाली. आणि असे खूप सारे नॉट अ सिंगल, बरेचसे मिळाले. म्हणून हे लक्षात आलं की इथं कलेक्शन होतं. आणि मग हे कोणी लिहिलं, काय लिहिलं, ते त्याच्यातली जी स्क्रिप्ट वाचली त्याच्यावर हे कळलं की ही किंग नॉबिनिडसची मुलगी जी होती प्रिन्सेस एनिगल्डी, तिचं हे कलेक्शन होतं, हे त्यातनं लक्षात आलं. तर त्याच्यानंतर जॉन ब्रुगेल द एल्डर अँड द पीटर पॉल रुबिन्स, तर यांच्याकडचा हा संग्रह आहे. इट्स नॉट म्युझियम, इट्स अ कलेक्शन. तर 1617 मधलं हे कलेक्शन आहे. म्युझियमच्या इतिहासामध्ये हे पहिलं म्युझियम आहे जगाच्या इतिहासातलं, हे लक्षात ठेवा. जे नावाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी उत्खनन केलेलं आहे. आणि हे लिओनार्ड उलीनं 1925 मध्ये केलेलं उत्खनन आहे. बॅबिलियन संस्कृतीतल्या राजकुमारीचे हे संग्रहालय आहे, जे जगातलं सगळ्यात ओल्डेस्ट म्युझियम मानलं जातं. नाव विल कम टू ऍज अ कलेक्शन, जे आतमधलं पण कलेक्शन असलं तरी त्यांनी ते ठेवले व्यवस्थित, म्हणून हे एक्झाम्पल आपण बघतोय 1617 मधलं जॉन ब्रुगेलचं कलेक्शन. त्याच्यानंतर संग्रहालय जसं आपण म्हणू खऱ्या अर्थानं, तर असं एका व्यक्तीनं केलेलं, त्याच्या आतमधलं हे चित्र आहे त्याचं ऍक्च्युली. तर हे एक डॉक्टर होता, तो डॉक्टर आणि ज्याला आपण फिजिशियन म्हणतो, तर त्याच्याकडचा हा संग्रह आहे. त्यांनी केलेला हा संग्रह, फ्रंट पीस डिपेक्टिंग ओल्ड बॉर्न्स कॅबिनेट ऑफ क्युरिओसिटीज फ्रॉम म्युझियम ओर्मेनियम मधलं हे कलेक्शन आहे. आता हे स्मिथसोनियन लायब्ररीमध्ये हे चित्र आहे 1655 मधलं. ओले वॉर्म नावाचा एक डॅनिश फिजिशियन होता, त्याचं नाव होतं ओले वॉर्म, OLEWRM नावाचा एक डॅनिश फिजिशियन होता. आणि हा एक नॅचरल हिस्टोरियन होता, म्हणजे निसर्गशास्त्राचा, निसर्ग इतिहासाचा अभ्यासक होता. त्याच्या घरातलं हे कलेक्शन आहे. उजव्या बाजूच्या भिंतीवरती बघा, तुम्हाला सगळी प्राण्यांची कातडी किंवा हे असं हे दिसत आहेत सगळे इकडं, मगर, छोटे छोटे सुसर किंवा इतर प्राणी किंवा पाठीचे ढाल, हे सगळे दिसत आहेत. आणि या बाजूला तुम्हाला सगळी आयुध दिसत आहेत, या बाजूला शिंग किंवा आपण जे म्हणतो ना मुंडक्यांचे हे ठेवलेले दिसत आहेत. तर असं वेगवेगळं कलेक्शन या याच्यात आहे. आणि स्मिथसोनियन लायब्ररीतलं चित्र आहे 1655 मधलं. एखाद्या संग्रहालयाचं आतमध्ये असलेलं चित्र ज्याला आपण म्हणू, म्हणजे संग्रहालयाच्या आतमध्ये असलेल्या वस्तूंचं चित्र ज्याला आपण म्हणू, तर हे पहिलं चित्र आहे असं आपल्याला म्हणता येईल. दिस इज द ओल्डेस्ट वन, संग्रहालयाच्या आतमधला दृश्याचा. त्याच्यानंतर ओल्डेस्ट, आता आपण एका म्युझियमकडे येऊया, ज्या इमारती आता शिल्लक आहेत याच्या बाबतीमध्ये आता येऊ, जी संग्रहालय आज पण बघायला मिळतात, म्हणजे नुसती होती असं नाही, आजही आहेत.
आणि त्यांचा इतिहास खूप मोठा आहे असे संग्रहालय आपण बघूया. आता सध्या स्थितीत उपलब्ध असलेलं सगळ्यात जुनं संग्रहालय आहे कॅपिटोलियन म्युझियम. कॅपिटोलियन म्युझियम हे जे आहे तर ते रोमच्या लोकांच्या संदर्भातलं हे संग्रहालय, ब्रॉन्झ स्कल्पचर्स टू पीपल ऑफ रोम. तर हे कॅपिटोलियन म्युझियम कॅपिटोलियन हिल वरती आहे जे रोमन मध्ये, आणि 1471 मध्ये याची स्थापना केलेली आहे. त्याच्यानंतर या संग्रहालयामध्ये काय काय आहे, ॲन्सेंट रोमन स्टॅच्यूज, इन्स्क्रिप्शन्स, मिडिवल अँड रिनायन्सेस आर्ट, म्हणजे या संस्कृतीच्या संदर्भातली सगळी महत्वाची माहिती देणारे हे संग्रहालय आहे. त्यानंतर व्हॅटिकन म्युझियम जे 1506 मध्ये स्थापन केलं आहे. हे पोप जुलियस सेकंड जो आहे त्यांनी स्थापन केलं होतं. व्हॅटिकन सिटी कदाचित आपल्याला माहित असेल, जगातला सगळ्यात छोटा देश, 1000 फक्त लोक तिथं राहतात आणि ते फक्त पुरुष राहतात. तर असा हा देश, आणि या व्हॅटिकन सिटी नावाच्या देशामध्ये, किंवा त्याला शहर म्हणा तुमच्या याच्यात म्हणायचं, कारण 1000 लोक राहतात म्हणजे आपल्याकडे तर गावापेक्षा छोटं झालं ते. तर या व्हॅटिकन सिटी नावाच्या देशामध्ये त्या राजवाड्यात असलेलं हे संग्रहालय, इट्स नॉट अ पॅलेस, इट्स अ चर्च ऍक्च्युली. ते चर्च आहे आणि त्या चर्च मध्ये असलेलं हे संग्रहालय आहे. त्यानंतर अँब्रास कास्टल नावाचं संग्रहालय जे ऑस्ट्रियामध्ये आहे, जे 1572 मध्ये सुरुवात केलं. ऍक्च्युली पब्लिकसाठी ते खुलं जे आहे ते 1589 ला सप्लिमेंट आणि बाकी सगळं साहित्य त्यात आले. आणि संग्रहालय हे एका राजवाड्यातलं संग्रहालय. कॅस्टल म्हणजे काय हो, एक राजवाडा थोडक्यामध्ये. तर या कॅस्टलमध्ये असलेले संग्रहालय फार सुंदर संग्रहालय आहे सुद्धा, ज्याच्यामध्ये खूप सारे पेंटिंग्स आणि फोटोग्राफ्स याची माहिती आहे. त्यासोबतच ऑलरेडी ती बिल्डिंग बनवलेलीच इतकी सुंदर आहे, दोन्ही पण, हे व्हॅटिकन पण आणि अँब्रास कास्टल पण, की ते बघतानाच म्हणजे नुसतं बघितलं तरी त्याच्या त्या भिंतींवरती केलेले पेंटिंग्स किंवा आतमधला तो सगळा व्ह्यू बघितला तरी इथं काही वस्तू जरी नाही ठेवली तरी ते संग्रहालय होऊ शकेल असं त्या सुंदर इमारती आहेत. त्याच्यानंतर द रॉयल आर्मरीज ऑफ टॉवर ऑफ लंडन 1592 मध्ये स्थापन केलेलं हे लंडन शहरातलं संग्रहालय आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी अजून काही याची माहिती घेऊया. मी थोडस स्पीडली जातो कारण वेळ आपल्याकडे कमी आहे आणि पॉइंट जास्त आहेत. तर म्युझियम ऑफ दिस क्रिचेरनियम जे 1660 मध्ये स्थापन झालं रोमन कॉलेजमध्ये. ऍक्च्युली हे जेसेट जो होता ख्रिश्चर त्यांनी तयार केलं संग्रहालय. त्यानंतर रॉम्फिस बॉटनिकल म्युझियम अंबॉन नावाच्या शहरामध्ये असलेलं 1662 मध्ये ते सुरुवात झाली, परंतु नंतर मात्र त्याला बॅटरिया सोसायटी ऑफ आर्ट अँड सायन्स जे आहे, जी 24 एप्रिल 1778 ला स्थापन झाली, त्यांनी मग हे संग्रहालय कॅप्चर केलं त्यांच्या संग्रहालयामध्ये. त्यानंतर द अँब्रिज कॅबिनेट नावाचं संग्रहालय आहे, जे संग्रहालय बॅसेलमध्ये, युनिव्हर्सिटी अँड सिटी ऑफ बॅसेल, तर त्या ठिकाणी आहे. 1661 ला ते सुरुवात झालं आणि पब्लिकसाठी 1671 मध्ये ओपन झालं. त्यानंतर 1684 मध्ये जीन बाप्टिस्टा बर्स्ट म्युझियमची सुरुवात झाली. हे फ्रान्समध्ये असलेलं म्युझियम आहे आणि हे पब्लिकसाठी खुलं झालेलं फ्रान्समधलं पहिलं म्युझियम आहे, जीन बाप्टिस्ट म्युझियम 1684 मध्ये. त्यानंतर कुन्स्मेरा सेंट पीटर्सबर्ग म्युझियम जे 1717 मध्ये स्थापन झालं आणि पब्लिकसाठी 1727 मध्ये खुलं झालं. आता सेंट पीटर्सबर्ग मध्ये अकॅडमी ऑफ सायन्सच्या बिल्डिंग मध्ये असलेलं संग्रहालय आहे. सेंट पीटर्सबर्ग मध्ये अजून एक दुसरं महत्वाचं संग्रहालय आहे, ते पण आपण बघू. त्यानंतर द म्युझियम ऑफ अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटी फिलाडेल्फियाच्या याच्यामध्ये असलेलं संग्रहालय जे 1743 मध्ये स्थापन झालं आणि हे अमेरिकेमधलं सगळ्यात ओल्डेस्ट संग्रहालय मानलं जातं. त्यानंतर लंडन शहरामध्ये असलेलं ब्रिटिश म्युझियम जे आजच्या घडीला कलेक्शनच्या बाबतीत जगातलं सगळ्यात मोठं म्युझियम आहे. ब्रिटिश म्युझियम ऑब्जेक्ट्स कलेक्शनच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठं म्युझियम, जे सायंटिस्ट सर हॅन्स सोलन यांनी स्थापन केलं होतं. ते फिजिशियन पण होते आणि सायंटिस्ट पण होते. 1753 मध्ये त्यांनी त्याची स्थापना केली आणि पब्लिकसाठी 1759 ला स्थापन केलं. असं जगातलं हे एकमात्र संग्रहालय आहे की ज्याच्यासाठी तिकीट नाही आहे. म्हणजे एवढं मोठं म्युझियम आहे पण त्याला तिकीट नाही कसलंच. व्हर्च्युअल मध्ये पण तुम्ही गुगलमध्ये नुसतं टाका, तुम्हाला त्याच्या व्हर्च्युअल गॅलरीज पण बघायला मिळतील, त्याला पण कसलं तिकीट नाही आहे. दिस इज द ओनली म्युझियम. त्यानंतर उफ्झी गॅलरी इन फ्लोरेन्स याच्यामध्ये असलेलं हे उफ्झी गॅलरी नावाचं संग्रहालय आहे आणि ही जगातली सगळ्यात जुनी आर्ट गॅलरी आहे. आर्ट गॅलरी आणि संग्रहालयात काय फरक असतो? आर्ट गॅलरीमध्ये चित्र, पेंटिंग किंवा काही स्टॅच्यूज वगैरे असतात, परंतु त्याच्या व्यतिरिक्त बाकी वस्तू शक्यतो तिथं नसतात आर्ट गॅलरीजमध्ये. पण संग्रहालयामध्ये इतरही बाकी सर्व वस्तू असू शकतात, जसं उदाहरणामध्ये कपडे असतील किंवा फॉसिल्स असतील किंवा स्टोनचे काही हे असतील किंवा पेन्सचं कलेक्शन असू शकतं, बुक्सचं कलेक्शन असू शकतं. पण आर्ट गॅलरीजमध्ये असा काही प्रकार नसतो, हे लक्षात ठेवायचं. अँड इट वॉज फर्स्ट ओपन फॉर व्हिजिटर्स इन 16th century ऑन डिमांड, बट 1765 ला म्हणजे पुन्हा नंतर ते बंद झालं होतं, पुन्हा 1765 ला ते खुलं झालं. परंतु त्याची आजची डेट जी आहे ती 1765 मानली जाते.
त्यानंतर द म्युझियम ऑफ हिस्ट्री ऑफ रिगा अँड नेव्हिगेशन, जे लॅटव्हिया मधलं म्युझियम आहे बाल्टिक शहरातलं आणि युरोपामधलं सगळ्यात जुनं म्युझियम, ते 1773 मध्ये ओपन झालं. रिगा टाउन्स काउन्सिल जे आहे त्यांनी हे म्युझियमची सुरुवात केली होती. या ठिकाणी जवळपास 5 लाख वस्तूंचं साहित्य आहे आणि 80 प्रकारचं कलेक्शन या संग्रहालयात आहे. त्यानंतर हर्मिटाज म्युझियम, जे जगातलं सगळ्यात मोठं दुसऱ्या क्रमांकाचं संग्रहालय मानलं जातं, जे कॅथरीन द ग्रेटनी स्थापन केलं होतं. रशियाची राणी जी होती कॅथरीन द ग्रेट, 1764 मध्ये तिनं ते स्थापन केलं आणि पब्लिकसाठी मात्र ते 1852 ला खुलं झालं. आज जगातल्या सगळ्यात मोठ्या संग्रहालयांपैकी हे दुसरं संग्रहालय आहे, कारण 6 भव्य इमारती आहेत त्याच्या. आणि सांगायचा मुद्दा हा, हे म्युझियम हर्मिटाज म्युझियम आणि त्याच्यानंतर फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये असलेलं लुव्र नावाचं म्युझियम, LUVRE, लुव्रे नावाचं म्युझियम, ही 2 संग्रहालय अशी संग्रहालय आहेत की ज्यामधल्या वस्तू जर तुम्ही न खाता न पिता न झोपता एक मिनिट एक वस्तू जरी बघत गेलात तर तुम्हाला दोन्ही संग्रहालय बघायला 27 वर्ष लागतील, हे लक्षात ठेवा. तर म्हणजे नुसतं फक्त न खाता न पिता न झोपता कंटिन्यू बघत गेला तरी एवढी मोठं स्पेस आणि साईज आहे हर्मिटाज म्युझियम आणि त्याच्यानंतर लुव्रे म्युझियम. आता खरं म्हणजे ब्रिटिश म्युझियम मध्ये वस्तू जास्त आहेत पण डिस्प्ले किती केल्यात त्याच्यावरती डिपेंड असतं, म्हणून हे हर्मिटाज म्युझियम आणि लुव्रे म्युझियमचं उदाहरण मी आपल्याला दिलं. त्यानंतर टेलर्स म्युझियम इन हार्लेम, ज्याची 1778 ला स्थापना झाली, नेदरलँड शहरामध्ये असलेलं किंवा डचच्या बाबतीत असलेले सगळ्यात ओल्डेस्ट म्युझियम आहे 1778 मधलं टेलर्स म्युझियम. त्यानंतर अशी खूप सारी म्युझियम आहेत. मॅड्रिडचं म्युझियम 1785 मधलं, लुव्रे म्युझियम आता ज्याच्याबद्दल आपण ऐकलं तर जे लार्जेस्ट म्युझियम ऑफ द वर्ल्ड ज्याला म्हणलं तर लार्जेस्ट इन द स्पेस साईज, तर 1793 मध्ये हे ओपन झालं. 38,000 वस्तू ज्या ठिकाणी एक्झिबिट केल्यात असं, पण एका सेक्शनच्या बाबतीमध्ये. पण तसं टोटल या संग्रहालयाला 80 लाख लोक दर वर्षाला व्हिजिट करायला येतात. ऍक्च्युली ज्या वस्तू ठेवल्यात त्या पण इतक्या सुंदर आहेत, खरं म्हणजे कधी संधी मिळाली, कारण याचा जो डायरेक्टर होता जो आता रिटायर झाला मागच्या वर्षी, तर त्याचं स्टेटमेंट त्यांनी ते दिलेलं होतं. तर डायरेक्टरने असं सांगितलं की आय वॉज वर्कड हिअर इन दिस म्युझियम फ्रॉम लास्ट 40 वर्षापासून मी या संग्रहालयात नोकरी करत होतो, परंतु मला फक्त संग्रहालयाचे 2 इमारती पूर्ण बघता आल्या. म्हणजे किती मोठं संग्रहालय असेल विचार करा, कारण बाकीचं काम सांभाळत त्यांनी ते संग्रहालय बघितलेलं. त्यानंतर चार्ल्सटन म्युझियम, जे 1773 मध्ये स्थापन झालं साऊथर्न युनायटेड स्टेट्स मध्ये आणि पब्लिकसाठी खुलं केलं 1824 मध्ये. त्यानंतर चार्ल्स विल्सन म्युझियम, अमेरिकेमधलं फर्स्ट पब्लिक म्युझियम 1786 मध्ये. बट सी दॅट की या बाबतीमध्ये जर म्हणलं तर जे चालू झालं पण परत क्लोज पण झालं, तर म्हणून मी याला नंतर घेतले आणि आधी मी जे दुसरं संग्रहालय घेतलं होतं ज्याची मी आपल्याला माहिती दिली. त्यानंतर इंडियन म्युझियम कलकत्ता, भारतातलं सगळ्यात ओल्डेस्ट म्युझियम, 1814 मध्ये स्थापन झालेलं इंडियन म्युझियम कोलकाता, ज्या ठिकाणी साधारणतः 1,02,646 वस्तू आहेत. इमारतींच्या बाबतीमध्ये बघूयात, कॅपिटॉलियन म्युझियम रोम इटाली मध्ये असलेलं हे संग्रहालय 1471 मध्ये निर्माण करण्यात आलेलं, ज्याची ही इमारत आपण समोर बघतोय. त्यानंतर व्हॅटिकन सिटी म्युझियम 1506 मध्ये ज्याची स्थापना झाली. आतमध्ये स्टॅच्यूज किंवा त्याची ती सुंदरता जी आहे, समोर जी रचना केलेली आहे राजवाडा असंच असल्यासारखं बघतो, ऍक्च्युली ते चर्च आहे. त्याच्यानंतर हे अँब्रास कॅस्टल म्युझियम, ज्याचं छतच इतकं सुंदर आहे आणि भिंतींवरतीच इतके सुंदर पेंटिंग केलेत की ते बघितल्यानंतर असं वाटतं की ते एक पण वस्तू ऑलरेडी मी जे फोटो इथे दिलाय तर तो फोटोमध्ये तुम्हाला दिसतं ऑब्जेक्ट काहीच नाहीये, पण ते तयारच इतक्या सुंदर पद्धतीने केलंय की इट सेल्फ अ म्युझियम, इट बिल्डिंग इट सेल्फ अ म्युझियम. त्यानंतर हे ज्याच्यामध्ये साईज मध्ये मोठं असं आपण म्हणू आणि कलेक्शन मध्ये पण मोठं असं, तर हे हर्मिटाज म्युझियम, जे सेंट पीटर्सबर्ग शहरामध्ये आहे रशियामध्ये, 1764 मध्ये स्थापन केलं. त्याची ही फक्त एक इमारत बघतोय आपण समोरची, लक्षात ठेवा. अशा 6 इमारती आहेत त्या ठिकाणी. त्याच्यानंतर हे लुव्रे म्युझियम, ऍक्च्युली हा फोटो खूप मोठा आहे पण त्याला या स्क्रीनवरती दिसण्यासाठी म्हणून छोटा केलाय. 1793 मध्ये स्थापन केलं. समोरचा हा जो डायमंडचा आकार जो आपल्याला दिसतोय, जो संपूर्ण काचेमध्ये बनवला, इट्स अ सेल्फी पॉइंट. हा सेल्फी पॉइंट आहे आणि आतमध्ये अप्रतिम सुंदर असं कलेक्शन आहे. त्यानंतर भारतामध्ये येऊयात आपण, भारतातला इतिहास बघूयात संग्रहालयांचा. भारतामध्ये जर आपण विचार केला तर आपण तंजावरच्या पेंटिंग्स बद्दल, मुघलांच्या राजांकडच्या असलेले पेंटिंग्स बद्दल आपण ऐकत असतो, जहांगीरकडे असं कलेक्शन होतं वगैरे वगैरे. परंतु त्याच्यापेक्षा सुद्धा जुनं आपण बघितलं तर रामायणामध्ये सुद्धा असा उल्लेख येतो की ज्या वेळेला शत्रुघ्न ज्या वेळेला भेटायला आला तर त्यावेळेला तो डायरेक्टली चित्रशाळेमध्ये आला असा उल्लेख रामायणामध्ये येतो. तर याचा अर्थ काय, सॉरी, भरत ज्यावेळेला भेटण्यासाठी आला त्यावेळेला तो डायरेक्टली चित्रशाळेमध्ये आला असा रामायणामध्ये उल्लेख येतो.
पण म्हणजे काय, कलेक्शन्स होती. द किंग्स अँड द पीपल्स, जे अमीर उमरा होते, जे सरदार जहागीरदार होते, त्यांच्याकडं कलेक्शन्स होते, पण ते म्युझियम्स होते का? नाही. म्युझियमच्या रूपामध्ये आपल्या देशात सुरुवात झाली ती ब्रिटिश आल्याच्या नंतर. 1814 मध्ये ब्रिटिशांच्या याच्या एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालची स्थापना झाली. तर त्याच्यानंतर मग या इंडियन म्युझियम कलकत्ताची सुरुवात झाली. आणि त्यानंतर आपल्या देशामध्ये मग वेगळ्या सोसायटीची सुरुवात झाली. मद्रास लिटररी सोसायटी 1846 मध्ये, ज्यांनी नंतर मद्रास मधलं मद्रास शहरात असलं, चेन्नई शहरात असलेलं जे एक लाल बिल्डिंग आहे मोठी, तर ते संग्रहालय त्यांनी तयार केलं आणि याला सेकंड ओल्डेस्ट म्युझियम असं मानलं जातं. सोसायटीच्या बाबतीतनं विचार केला तर त्याच्यानंतर पुन्हा 1851ला एडवर्ड बॅल्फोर आणि या लोकांनी एक बॉडी स्थापन केली त्या ठिकाणी. त्यानंतर सेंट जॉर्ज गॅझेटियरनं 29 एप्रिल 1851ला त्या ठिकाणी पहिलं मद्रास गव्हर्नमेंट म्युझियमची सुरुवात झाली. त्यानंतर कॉर्पोरेट आणि सिव्हिक बॉडीचा जर विचार केला तर व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम, ज्याला आता आपण डॉक्टर भाऊ दाजी लाड म्युझियम या नावानं ओळखतो, तर त्याची सुरुवात झाली 1850 मध्ये मुंबई शहरामध्ये. आणि इट्स अन ओल्डेस्ट म्युझियम इन महाराष्ट्र, बट आपण असं म्हणू की मुंबई शहरातलं ओल्डेस्ट म्युझियम असं आपण म्हणूयात त्याला. त्यानंतर प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम मुंबईमधलं 1905चं. ऍक्च्युली जरी 1905 दिलं असलं तरी नंतर खऱ्या अर्थानं काही काळ हे बंद झालं आणि 1922ला ते सुरुवात झालेलं होतं. म्हणून पुढच्या वर्षाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आता त्यांचा शताब्दी महोत्सव साजरा करण्याची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल कलकत्त्यामध्ये 1921ला, त्यानंतर अलाहाबाद म्युझियम 1931ला. तर अशा पद्धतीने एक एक संग्रहालयांची सुरुवात झाली. भारतातल्या संग्रहालयांच्या चळवळीला जास्त प्रेरणा ज्याच्यातनं मिळाली, म्हणजे म्युझियम मुवमेंट डेव्हलपमेंट जी सुरुवात खऱ्या अर्थानं झाली, तर ती आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या स्थापनेनंतर झाली. सर जॉन मार्शल हे जे पहिले डायरेक्टर जनरल होते, तर ज्यांनी त्यावेळेचा लॉर्ड कर्झन हा आपल्या देशामधला प्रमुख जो होता त्याच्यासोबत मिळून, म्हणजे त्याचा तो विजन होता, म्हणून सर जॉन मार्शलला ही संधी मिळाली आणि 1902 मध्ये आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना झाली. आणि त्याच्यानंतर उत्खननांची सुरुवात जी झाली, जसं आपण म्हणतो की हडप्पा, मोहनजोदाडो या ठिकाणी जी, किंवा कालिबंगन, लोथल, धोलविरा या ठिकाणी जी उत्खननांची सुरुवात झाली, तर ती साईट म्युझियम्स, कारण उत्खननामध्ये खूप साहित्य मिळायचं आणि मग त्याच्यातनं साईट म्युझियम्स, त्या आर्किओलॉजिकल साईटवरचे संग्रहालय निर्माण करण्याची सुरुवात ही आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या स्थापनेनंतर झालेली आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर गव्हर्नमेंट म्युझियम मथुरा 1874 मध्ये जे स्थापन झालं होतं. मी वरचे मुद्दाम ते 1862 मध्ये आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना झाली होती. सॉरी, 1902 असा शब्द माझ्या तोंडात नाही गेला. 1862 मध्ये स्थापना झाली होती आणि नंतर मात्र त्यांनी 1902 ला ही पॉलिसी म्युझियम स्थापन करण्याची स्वीकारली होती. मग नंतर गव्हर्नमेंट म्युझियम मथुरा 1874 मध्ये स्थापना झाली. व्हिक्टोरिया मेमोरियल ची स्थापना जी झाली आणि 1921 पर्यंत ज्याचं बांधकाम झालं. तर अशी अनेक सारी संग्रहालय आपल्या देशात स्थापन झाली. त्यातलं हे ओल्डेस्ट म्युझियम बिल्डिंग जी 1814 मधली आहे. त्यानंतर एक अतिशय जुनं म्युझियम आहे तिरुवनंतपुरमचं नेपियार म्युझियम, जे 1855 मध्ये स्थापना झाली. याची बिल्डिंग जर तुम्ही बघितली तर केरळची आर्किटेक्चर स्टाईल मस्त, त्याच्यामध्ये अगदी सुंदर त्यांनी ती तयार केलेली आहे. त्यानंतर डॉक्टर भाऊ दाजी लाड म्युझियम, ज्याला पूर्वी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम या नावानं ओळखलं जायचं, तर 1857 ला ही पब्लिकसाठी हे संग्रहालय खुलं झालं. त्यानंतर आपण तिसरा मुद्दा आपला आजचा जो आहे तो बघूया, टाइप्स ऑफ म्युझियम, संग्रहालयांचे प्रकार कुठले कुठले आहेत. आपल्याला किती संग्रहालय माहित आहे तो, मला माफ करा मी थोडस मध्ये एक ब्रेक घेतो. तुम्हाला जर आतापर्यंतच्या या दोन बाबीवरती जर काही प्रश्न असतील तर कृपया विचारा. जर समजा तुम्हाला काही प्रश्न असेल की संग्रहालयांची व्याख्या, संग्रहालय शास्त्राची व्याख्या, आणि आपण जो दुसरा मुद्दा भेटला हिस्ट्री ऑफ म्युझियम्स, याच्याबद्दल जर काही प्रश्न असेल तर कृपया विचारा. काही प्रश्न आहे आपल्याला? पुढचे अजून दोन मुद्दे जे आहेत ते आपण बघूयात, पण त्याच्या आधी या दोन मुद्द्यांवरती काही प्रश्न असेल. संग्रहालय म्हणजे काय, संग्रहालय शास्त्र म्हणजे काय, आणि नंतरचा मुद्दा आपण बघितला तो म्हणजे संग्रहालयांची जी डेव्हलपमेंट आहे त्याचा जो इतिहास आहे, तर तो इतिहास आपण बघितला. याबद्दल काही प्रश्न आहे का? असेल तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये लिहू शकता, किंवा तुमच्याकडं काही विचारायचं असेल तर तुम्ही साऊंड ऑन करून पण विचारू शकता, जर कुणाला काही प्रश्न असेल तर. लगेच एक्झिट नाही व्हायचं, लगेच सोडून पळून नाही जायचं, कारण अजून दोन मुद्दे आपले बाकी आहेत. नाहीये कुणाला काही प्रश्न? ठीक आहे, ओके, आपण आपले पुढचे मुद्दे घेऊयात. मला नेहमी असं वाटत असते की आपल्या डोक्यात खूप सारे प्रश्न असतात, पण आपण ते विचारायला घाबरतो. जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की आपण विचारायला घाबरतोय, डोक्यातनं भीती काढून टाका. मी इतिहासाचाच एक विद्यार्थी आहे, मी तुमच्यासारखाच एक सामान्य विद्यार्थी आहे, माझ्याकडे काही फार ज्ञान आहे असं नाही आहे, पण जे थोडं बहुत मी बघितलं, आयुष्यात शिकलो, ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो, बाकी काही नाही. तर टाइप्स ऑफ म्युझियम्स आपण बघूयात, संग्रहालयांचे प्रकार आपण पाहू इथं.
तर कुठले कुठले प्रकार आहेत, तर आपल्याला फक्त दोनच प्रकार शक्यतो माहित असतात. एक आर्किओलॉजी म्युझियम आपल्याला माहित असतं, ज्याला आपण पुरातत्व संग्रहालय म्हणतो, आणि दुसरं हिस्टॉरिकल म्युझियम, इतिहासाचं संग्रहालय असतं असं आपण म्हणतो. याच्या पलीकडे आपल्याला प्रकार जास्त माहित नसतात. पण आपण इथं बघूयात जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर म्युझियम्स, कृषी शास्त्राबद्दलची संग्रहालय. भारतामध्ये कृषी शास्त्राबद्दलची म्युझियम अगदी बोटावर मोजणे इतकी एक दोन आहेत. तर ऍग्रिकल्चर म्युझियम्स ज्याच्यामध्ये शेती, आपल्या भारतातली शेती, आपल्याला माहित आहे की भारतातली सगळ्यात पहिली शेती कुठे झाली, कुणाला माहिती आहे का? तर कोणाला माहित असेल तर साऊंड ऑन करून उत्तर देऊ शकता. भारतातली पहिली शेती, डेक्कन कॉलेज पुण्याला जर कधी आपण गेला असाल तर त्या डेक्कन कॉलेजच्या म्युझियम मध्ये त्याच्याबद्दलची माहिती ठेवलेली आहे. तापी नदीच्या काठावरती प्रकाशा नावाचं जे ठिकाण आहे नंदुरबार जिल्ह्यातलं आता, तर या ठिकाणी पहिली शेती झाली असं मानलं जातं. आता हे किती खरं किती खोटं किंवा याच्या कॉन्ट्राव्हर्शियल इश्यूज याच्यामध्ये मी पडत नाही, कारण बरेच लोकांचं मेहरानगड कल्चरमध्ये अग्रिकल्चर पहिल्यांदा आलं वगैरे असं ओपिनियन्स आहेत. लेट इट बी. बट शेती झाली याचा पुरावा काय, तर त्यांनी तिथं त्या डेक्कन कॉलेजच्या म्युझियम मध्ये काही साहित्य ठेवले. परंतु समग्र कृषी संस्कृतीचा इतिहास आम्हाला कळेल असं एकही संग्रहालय आमच्याकडे नाही आहे. पण विदेशामध्ये मात्र अशी नॅशनल म्युझियम सुद्धा आहेत. जसं ब्राझील सारख्या देशाचं जर उदाहरण घेतलं तर ब्राझीलमध्ये संपूर्ण शेतीचा विकास कसा झाला, कृषी संस्कृती, आपण सगळेजण कसे निर्भय आहोत, हे सगळं त्या सुंदरपणाने त्यांनी दाखवलेलं आहे. आता अग्रिकल्चर म्युझियम मध्ये विशेषतः जी साधनं वापरली जातात, उपकरणं जी वापरली जातात, ती पण तिथं ठेवण्यात आलेली आहेत. आमच्याकडं आम्ही जेव्हा आमच्या पालघर परिसरामध्ये शेती जी होते किंवा कोकणात जी शेती होते याचा जर आम्ही विचार केला तर कोकणातली शेती खाचरांची शेती असा आम्ही प्रयोग करतो शब्दप्रयोग. म्हणजे छोटे छोटे शेतीचे तुकडे जे वर खाली आहेत, जमीन सलग नाही आहे, सपाट अशी जमीन, म्हणजे शेकडो एकर. आमच्याकडे जर या भागात कोकणामध्ये फार फार तर एखादी एकरचा तुकडा किंवा 2 एकरचा तुकडा हा सलग मिळेल, बाकी सगळे वरती खाली बघायला मिळतात. मी विशेष करून जेव्हा रत्नागिरी, चिपळूण वगैरे भागामध्ये फिरतो, सिंधुदुर्ग किंवा तिकडं रायगड, तर या भागामध्ये सगळे मला वरती खाली असे जमिनीचे लेअर दिसतात, सलग अशी शेती नाही आहे. तर पण हा इतिहास, वेगवेगळा इतिहास जो आहे, तर तो आम्हाला विदर्भातल्या शेतीचा प्रकार वेगळा आहे, मराठवाड्यातली शेतीचा प्रकार वेगळा आहे. तर ही शेती, आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा की माणसाला जगण्याचं सगळ्यात मूलभूत साधन हे अग्रिकल्चर आहे. जसं हवा आणि पाणी महत्वाचं आहे, त्याच्यानंतर अन्न महत्वाचं आहे, आणि हा मूलभूत विषय आमच्या समग्र सिलेबस मधून सुटलेला आहे. आणि एकूणच सगळ्या अभ्यासक्रमामध्ये अग्रिकल्चर वरती खऱ्या अर्थानं भर दिला पाहिजेचं कारण आहे की शेती जर चांगली करता आली आणि शेतकऱ्याला जर खऱ्या अर्थानं जर आम्ही जर प्रतिष्ठा दिली, कारण आपण शेतकऱ्यावरती डिपेंड आहोत. सोनं नाहीये तुमच्या जगण्याचा भाग. आपण काय माहितीये का, आपल्याकडे प्रॉब्लेम काय की आपण ज्वेलरीच्या दुकानात गेल्याच्या नंतर आपण म्हणतो ना की 30,000 रुपये काय 50,000 55,000 रुपये थोडं सोनं झालं तरी 55,000 रुपये देऊन मुकाट्यानं आपण घेत असतो. पण जर शेतकऱ्यानं जर 5 रुपयाची भाजी 10 रुपये सांगितली लगेच त्याच्याशी आपलं डोकं लावत असतो. पण आपल्याला हे माहित आहे की आपण सोनं खाऊन नाही जगू शकत, भाजी खाऊन जगावं लागतं किंवा भाकरी पोळी खाऊन जगावं लागतं. परंतु आमच्या मनातनं ती शेतीबद्दलची आणि शेतकऱ्याबद्दलची जी प्रतिष्ठा असायला पाहिजे ना, ती कुठेतरी गेलेली आहे. याचं कारण काय, आमच्या सिलेबसमध्ये आम्ही कधी शिकवलं नाही आमच्या लेकरांना की शेती, तो शेतकरी आमचा बाप आहे आणि त्याच्यामुळे आम्ही जगू शकतो. ही भूमी जी आहे त्याच्यावरती कसणारा हा खऱ्या अर्थानं आमचा रक्षक आहे, आमच्यासाठी हा आमचं जीवन आहे. तर आम्ही त्याला ते महत्व आमच्या संग्रहालयांमधनं समजून सांगायला कमी पडलो. मी जसं म्हणलं की भारतामध्ये हार्डली एखादी 2 म्युझियम्स या विषयाचे असतील, म्हणजे जगण्यासाठी जे आवश्यक आहे ना त्याचा विचार नाही झालेला. जो शो म्हणतो ना आपण की फक्त चकाचक, जे आपण म्हणतो चकाचौंध, अशी संग्रहालय निर्माण करण्याची परंपरा आम्ही स्वीकारलेली आहे. लेट इट बी. फार याच्यावरती मी नाही करत, कारण आपण प्रकार शिकतोय. आर्किओलॉजी म्युझियम्स, जिथं पुरातत्वीय स्थळांवरती जी संग्रहालय निर्माण केली जातात. पुरातत्वीय मीन्स नॉट ओनली द एक्सकॅव्हेशन साईट, फक्त उत्खनन स्थळ म्हणजे आर्किओलॉजिकल साईट नाही, एवढं पहिल्यांदा डोक्यात ठेवा. आर्किओलॉजिकल म्हणजे ज्या ठिकाणी समजा जुनी ऐतिहासिक काही राजवाड्या आहेत किंवा असं अजून एखादं ठिकाण की मंदिर आहे एखादं, त्या ठिकाणी खूप साऱ्या मूर्त्या आहेत, तर त्या सुद्धा या आर्किओलॉजी याच्यात येऊ शकतात. किंवा त्यांच्याकडचे अजून जे काही जुने दुसरे ऑब्जेक्ट्स असतील जे ऑलरेडी कधीतरी उत्खनन झाले त्या आजूबाजूच्या परिसरात. जसं आपण महाराष्ट्रात जर बघितलं तर डेक्कन कॉलेजमध्ये मी आता जसं म्हणलं की तापी नदीच्या काठावरती म्हणजे प्रकाशाला झालेल्या उत्खननातल्या वस्तू ठेवल्या आहेत. किंवा नावडाटोली संग्रहालय, नावडाटोलीचं जे उत्खनन झालं होतं मध्य प्रदेशामध्ये त्याच्याबद्दलच्या वस्तू आपल्याला भोपाळच्या संग्रहालयामध्ये बघायला मिळतात. इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय असेल किंवा इंदोर मधलं सेंट्रल म्युझियम असेल त्या ठिकाणी बघायला मिळतात. म्हणजे याचा अर्थ काय, आर्किओलॉजिकल आर्टिफॅक्ट्स
दो इट इज एक्सकॅव्हेटेड इन युअर ओन प्लेस ऑर इन अदर प्लेसेस. म्हणजे ते तुमच्या ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी संग्रहालय आहे त्या ठिकाणी उत्खनन केले असतील किंवा कदाचित त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये उत्खनन केले असतील. बऱ्याच वेळेला असं होतं की सरकारांचे, म्हणजे दोन वेगळ्या सरकारांची आपापसातली देवाणघेवाण जी असते त्याच्यामध्ये सुद्धा वस्तू मिळतात. जसं ममी आहे, तर ममी आपल्याकडे आपल्या देशात मिळतात का? नाही. ममी कुठे मिळतात? इजिप्तमध्ये मिळतात. तर इजिप्त मधल्या ममी इजिप्शियन सरकार सांस्कृतिक मंत्रालयाच्या देवाणघेवाण अंतर्गत ते आपल्या देशाच्या सरकारला भेट देतं किंवा काही संग्रहालयांना भेट देतं. जसं आपण गोव्याला जर गेलात तर तिथलं सेंट फ्रान्सिस म्युझियम जे आहे त्या म्युझियम मध्ये आपल्याला ममी बघायला मिळते. तर असं सरकारच्या आपसातल्या देवाणघेवाणमध्ये सुद्धा आपल्याला आर्किओलॉजिकल आर्टिफॅक्ट्स मिळू शकतात आणि त्यातनं आर्किओलॉजिकल म्युझियम्स उभी राहतात. त्यानंतर आर्किटेक्चरल म्युझियम्स. आता आपण जे सिव्हिलायझेशनची जी गोष्ट करत असतो, म्हणजे मानवी संस्कृती कशी विकसित होत गेली, तर त्याच्यामध्ये केव्ज असतील, स्तूप असतील, मंदिरं असतील, रेसिडेन्शियल अगदी आपल्या झोपड्यांपासून ते आपली घरं कशी डेव्हलप होत गेली. आपण आज म्हणतो ना की 7,000 कोटीचा बंगला, अँटल सारखा बंगला बांधला अंबानीनं. म्हणजे नेमकं त्या बंगल्यात काय कधी कोणी बघितले का? तुम्ही मी जाऊन कधी बघितले का? नाही. परंतु ही जी डेव्हलपमेंट होत गेली, आता ही डेव्हलपमेंट का ऱ्हास याच्यामध्ये पण मी पडत नाही. खरं म्हणजे निसर्ग पूरक असं आर्किटेक्चर असलं पाहिजे, हा माझा स्वतःचा व्ह्यू आहे. तर ही जी बदल होत गेले, मी डेव्हलपमेंट शब्दापेक्षा मी बदल म्हणतो, द व्हेरिएशन्स, जे बदल होत गेले, तर ते बदल आपल्याला ज्याच्यामध्ये बघायला मिळतात, म्हणजे स्थापत्य कलेच्या क्षेत्रातले जे बदल आपल्याला ज्या ठिकाणी बघायला मिळतात त्याला आर्किटेक्चरल म्युझियम्स असं म्हणतात. स्थापत्य कलेतील बदल ज्या संग्रहालयात बघायला मिळतात त्याला स्थापत्य संग्रहालय असं म्हणतात, आर्किटेक्चरल म्युझियम असं म्हणतात. हे सुद्धा आमच्याकडे खूप कमी आहे नाही असं नाही, पण काही पार्ट आहेत, काही सेक्शन आहेत. जसं उदाहरणामध्ये जर आपण कधी स्टेट म्युझियम हैदराबादमध्ये जर गेलात तर त्या ठिकाणी तिथले जे डेव्हलपमेंट होत गेली, कशी होत गेली, त्यांनी छोटे छोटे त्याचे मॉडेल्स तयार केले आहेत आणि त्या ठिकाणी ठेवलेत. मी एक फोटोग्राफ मध्ये आपल्याला दाखवेन. त्याच्यानंतर आर्ट म्युझियम. आज सगळ्यात जास्त संग्रहालय जर जगात कशाची असतील तर ती आर्ट म्युझियमची आहेत. व्हॉट इज द मिनिंग ऑफ आर्ट? कुठलीही कला, म्हणजे पेंटिंग असेल, फोटोग्राफी असेल, मूर्ती बनवणं असेल, तर हे सगळं ज्याच्यामध्ये येतं त्याला म्हणतात आर्ट म्युझियम. आणि म्युझियम बनवण्यामध्ये सगळ्यात सोपा प्रकार जर कोणता असेल तर द मोस्ट इझिएस्ट म्युझियम्स इज आर्ट म्युझियम. व्हाय? बिकॉज कारण एक साधा आपण जर फोटो काढलाय तुमच्या मोबाईलमध्ये, जर तुम्ही चांगले चांगले पालघर जिल्ह्यातल्या तुमच्या आजूबाजूच्या समजा महिला गाणे म्हणतायत किंवा अजून कोणी काही करताय, काही जात्यावरती करताय, त्याचे फोटो काढले, किंवा वारली पेंटिंग आहे आपल्याकडे त्याचे फोटो काढले, तर या सगळ्यांचे फक्त काय करायचे, चांगले प्रिंट काढायचे, त्याला फ्रेम करायची आणि म्युझियम मध्ये लावायची. दिस इज द मोस्ट इझिएस्ट अँड चिपेस्ट, म्हणजे ज्याला आपण म्हणून सगळ्यात परवडणारं, कमीत कमी खर्चातलं संग्रहालय जर कुठलं असतं तर आर्ट म्युझियम. पण लक्षात ठेवा, महागडं पण होऊ शकतं तुमची जर रुची तशी असेल. कारण आपल्याला माहित आहे की एक आपल्या इथं राजा रवी वर्मांनी काढलेलं पेंटिंग असेल किंवा मोनालिसाचं पेंटिंग असेल, तर ही पेंटिंग जी आहेत लिओनार्दो द विंचीनं काढलेलं पेंटिंग, तर करोडो रुपये पण त्याची किंमत आहे. असं पण होऊ शकतं. पण इतक्या महागड्याच्यात आपण जायची काही नाहीये, पण कमीत कमी खर्चात पण हे सुंदर संग्रहालय करता येऊ शकतं. ऍग्रिकल्चर म्युझियमचं एक उदाहरण आपल्या समोर इथं बघायला मिळतंय. तर लेफ्ट साईडला शेतीमध्ये वापरली जाणारी साधनं छोटे छोटे, राईट साईडला त्याचे मशीन जे वापरले जातात, मग ज्याच्यावरती आपण आपला गहू किंवा कडबा कुट्टी जी असते ते असेल, किंवा गहू जे आपण हे करतो तर त्याचे मशीन जे वापरले जातात, कर्शर ज्याला आपण म्हणतो, वेगवेगळी साधनं आहेत त्याच्यामध्ये. तर नांगर असेल, फाळ असेल, नांगराचा फाळ असेल किंवा अजून इतर, तर ते सगळं साहित्य आपल्याला या संग्रहालयात बघायला मिळतं. हे असतात ऍग्रिकल्चर म्युझियम्स. त्यानंतर आर्किओलॉजी म्युझियम, की ज्या ठिकाणी आपल्याला उत्खनन ज्या ठिकाणी केलेलं आहे त्या परिसरात किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरात किंवा त्या राज्यामध्ये, तर ती साहित्य जिथे आपल्याला बघायला मिळतं ती आर्किओलॉजिकल म्युझियम्स. त्याच्यानंतर आर्किटेक्चरल म्युझियम, इथं आपल्याला बघायला मिळतं की या समोरच्या टेबलवरती एक अत्याधुनिक इमारतीचा नमुना ठेवलाय आणि त्याचा फोटो इथं मागे ठेवलाय. हे मागे जो फोटोग्राफ आपल्याला दिसतोय, तर ही बिल्डिंग आणि ह्या समोर असलेली जी बिल्डिंग आहे, तर ह्या बिल्डिंगचा याचं हे डिझाईन कसं तयार केलं त्याचं मॉडेल इथं लावलेलं आहे. इट्स अ डेव्हलपमेंट ऑफ दिस आर्किटेक्चर. कसा विकास होत गेला, कसा बदल होत गेला ते त्याच्यात दाखवलंय. जसं आता मी ज्यावेळेला अमेरिकेमध्ये होतो त्यावेळेला वॉशिंग्टन DC, न्यूयॉर्क शहरामध्ये इम्पेरियल टॉवर म्हणून जी बिल्डिंग होती, जी जगातल्या सर्वोच्च बिल्डिंग पैकी एक मानली जाते, ज्या म्युझियमला आम्ही गेलो होतो व्हिजिटसाठी, तर तिथं वरती गेल्यानंतर आम्हाला तिथं जो फोटो काढण्यात आला तर तो लोकेशनच असं ठेवलंय की तिथं त्यांनी त्याचं एक सुंदर मॉडेल तयार करून लावलंय आणि त्या समोर थांबून आपण फोटो काढतो. तर ते डेव्हलप म्हणजे त्याचा तो विकास, त्या इमारतीचा विकास कसा झाला किंवा बदल कसे झाले ते सगळं तिथं आपल्याला बघायला मिळतं. तर अशी आर्किटेक्चरल म्युझियम्स. त्यानंतर आर्ट म्युझियम्स. आता हे आर्ट म्युझियम आपण समोर बघतोय, तर ज्याच्यामध्ये मी आपल्याला म्हणलं की सगळ्यात
कमी खर्चामध्ये आणि तुम्ही म्हणजे मुली जे घरामध्ये चित्र काढतो आपण, तर आपण काय करतो, शक्यतो चित्र काढल्यानंतर कुठेतरी वहीमध्ये किंवा रजिस्टरमध्ये रांगोळ्या काढायची आपल्याला आवड असते. मी माझ्या लहानपणी खूप सारे लोकमत पेपरमध्ये जे सकाळ पेपरमध्ये रांगोळ्यांचे डिझाईन यायचे आणि मी ते कापून ठेवायचो आणि कापून माझ्या वहीमध्ये मी चिकटवायचो. नंतर मी मेहंदीचे डिझाईन पण असे काढून ठेवायला सुरुवात केली आणि नंतर नंतर मेहंदी काढण्याची प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. नंतर नवरा नवरींच्या हातावरती मी मेहंदी पण काढायला लागायचो. हे कशामधनं जन्माला आलं, कलेक्शन करणं आवड आणि त्याच्यातनं शिकण्याची आवड. तर असं उलट पण होऊ शकतं की तुम्ही आधी कला आवड असेल असं नाही, तुम्ही कलेक्शन बघून पण तुमच्यात आवड येऊ शकते. जसं उदाहरणार्थ वारली पेंटिंग मला काढता येत नाही, पण मी जेव्हा पुन्हा पुन्हा वारलीची चित्र बघत राहतो, ती पेंटिंग बघत राहतो, मला असं वाटतं की आपण ते शिकायला पाहिजे. म्हणजे संग्रहालय ही शिकण्याचं माध्यम आहे. तर आर्ट म्युझियम इज व्हॉट अ बेस्ट सेंटर व्हेअर वी कॅन टीच ऑर लर्न द आर्ट्स फॉर द न्यू जनरेशन्स. येणाऱ्या नव्या पिढ्यांना जर खऱ्या अर्थाने या 64 कला जर शिकवायच्या असतील तर त्यासाठी आर्ट म्युझियम ही सगळ्यात उपयुक्त आहेत. तर असं आपण म्हणू शकतो, ते आपण इथं बघू शकतो. आणि तुम्ही पण तुमच्या घराचे, जसं आपण पूर्वी म्हणायचो की भिंतीवरती ते वॉलपेपर्स तयार करून लावायचे. लग्नाच्या आधी मुलींना त्यावेळेला वॉलपेपर तयार करणं हे कंपल्सरी होतं, काही आमच्या भागात तरी होतं. मुघल काळापासून सुरुवात झालेली ही परंपरा होती. कारण माझ्याकडं काही मुघल काळातले म्हणजे 16व्या शतकातले 17व्या शतकातले पण माझ्याकडे काही वॉलपेपर आहेत. तर त्याच्यामध्ये ते म्हणजे कुराण मधल्या आयतांच्या याच्यावरती आधारित डिझाईन्स तयार करायचे त्या मुली आणि ते भिंतीवरती लावले जायचे. तर हँगिंग वॉलपेपर्स असं त्याला आपण म्हणतो. तर अशापासून ते अगदी छोटे छोटे साधे चित्र आपण जे काढतो, किंवा माझ्या बहिणीसोबत मी लहानपणी कपडा त्या रिंगमध्ये अडकवून आम्ही एम्ब्रॉयडरी करायचो. म्हणजे सुई आणि दोरा, वेगळ्या थ्रेड्स, वेगळ्या कलरचे धागे घेऊन आम्ही डिझाईन तयार करायचो. तर याच्यामधनं, या साध्या साध्या गोष्टीमधनं आर्ट म्युझियम्स निर्माण होत असतात. आपल्याला पण जर आवड असेल तर तुम्ही, म्हणजे मी विशेषतः, मला माफ करा, तुमची 4-5 जर मुली तुम्ही असाल आणि तुम्हाला जर कलेची आवड असेल आणि तुम्ही जर एखाद्या कॉलेजमध्ये किंवा तुमच्या कॉलनीमध्ये राहत असाल, तर तुम्ही 4-5 जणी मिळून पण एक म्युझियम अगदी सहज सुरू करू शकता. कुणाच्या घरात जर थोडीशी जागा असेल, एखाद्याच्या छतावरती जरी जागा असली, तर एक छोटंसं म्हणजे कव्हरिंग सारखं करून तिथे पण आपण हे करू शकतो. अशी उदाहरणं जर्मनीमध्ये बघायला मिळतात. कारण जेव्हा जर्मनीतल्या शहरामध्ये मी फिरतो तेव्हा आपल्याला हे बघायला मिळतं की तिथं लोकांनी असं ते तयार केले आहेत. पण आपल्याकडे अजून तरी हा प्रकार सुरुवात नाही झाला, पण करू शकतो, कारण आमच्या लेकरांमध्ये खूप कला आहे, खूप कला आहे, आपल्याला माहित आहे. त्यानंतर ऑटोमोबाईल म्युझियम्स, ज्या ठिकाणी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, जे आपण म्हणतो की यंत्रसामुग्री, या गाड्या, कार्स असतील, विमानं असतील, किंवा अगदी बैलगाडीपासून सुरुवात झालेला प्रवास, सॅटेलाइट पर्यंतचा हा जो प्रवास आहे, तर त्याच्यासाठी वापरण्यात येणारे जे इंजिन्स किंवा टर्बाईन्स, ज्या वेगवेगळे त्याचे सुटे पार्ट जे काही असतात, याचे जे सगळं आपल्याला बघायला मिळतं, तर ते संग्रहालयामध्ये, त्या संग्रहालयात बघायला मिळतं. त्याला ऑटोमोबाईल म्युझियम्स असं म्हणतात. मी बैलगाडीपासून सुरुवात केली. द व्हील, पहिल्यांदा चक्र, ज्याचे चाक तयार केलं माणसानं, तर त्या चाकापासून हा इतिहास हजारो वर्षापूर्वीचा आहे. तिथून त्या अगदी आता त्याच चाकाचा वापर आपण जर बघितला तर सॅटेलाइटच्या याच्यात किंवा विमानाचं जे पातं फिरतं आपल्याला माहित आहे, तर ते सुद्धा एक चाकच आहे, बरोबर आहे ना. तर त्याच्यापासून, किंवा अगदी आता जे आपण जे एनर्जी तयार करतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा आता टर्बाईन्स आहेत, तिथे पण पाते आहेत, पाणी पडतं आणि मग ते पातं फिरतं आणि मग हे तयार होतं. इव्हन डिस्क ज्या असतील छोट्या छोट्या, तर त्या सुद्धा एक व्हील्स आहेत. तर असा सगळा जो प्रकार आहे, तर हा ऑटोमोबाईल म्युझियमच्या याच्यात आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर बायोग्राफिकल म्युझियम्स आहेत. बायोग्राफिकल म्युझियम म्हणजे काय, साध्या सोप्या याच्यामध्ये चरित्रात्मक संग्रहालय. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस चरित्रात्मक? कुठल्याही एका व्यक्तीचं जीवनरेखा ज्या संग्रहालयात दाखवली असते. इट्स नॉट कंपल्शन अ सिंगल पर्सन. वेगळ्या व्यक्तींच्या व्यक्तिरेखा सुद्धा किंवा त्यांचं जीवन ज्या संग्रहालयात दाखवलं जातं, त्याला बायोग्राफिकल म्युझियम किंवा चरित्रात्मक संग्रहालय असं म्हटलं जातं. जीवन दर्शन संग्रहालय असं आपण त्याला थोडक्यामध्ये म्हणूयात. मग ते एका व्यक्तीवरचं असेल, आणि जसं उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं जीवन दाखवायचंय, तर एका संग्रहालयात बघता येऊ शकतं. आमच्याकडे मी जसं उदाहरण दिलं, गांधींबद्दलचं संग्रहालय आमच्या जळगाव शहरामध्ये जगातलं सगळ्यात मोठं निर्माण केलं. तर हे एका व्यक्तीचं जीवन आहे. त्याच्यानंतर पुन्हा पंजाबराव देशमुखांच्या जीवनावरती आमच्याकडं अमरावतीमध्ये शिवाजी शिक्षण संस्थेच्या त्या कॅम्पसमध्ये त्यांनी फार सुंदर संग्रहालय तयार केलं आहे. त्यानंतर पुन्हा महात्मा ज्योतिबा फुलेंच्या संबंधी संग्रहालय आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर अशी वेगळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती आपल्याला सिम्बायोसिस कॉलेजच्या त्या, किंवा सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी म्हणलं जातं, त्यांच्या कॅम्पसमध्ये संग्रहालय बघायला मिळतं. अगदी आधुनिकच्या बाबतीत म्हणलं, अगदी अलीकडं, तर शरद पवारांच्या जीवनाच्या संदर्भामध्ये बारामती शहरामध्ये विद्याप्रतिष्ठानच्या कॉलेजच्या त्या कॅम्पसमध्ये, तिथं त्यांनी त्यांना मिळालेल्या सगळ्या भेटवस्तूंचं संग्रहालय केलंय.
आणि पतंगराव कदमांच्या जीवनाबद्दल भारतीय विद्यापीठात पुण्यामध्ये त्यांचं संपूर्ण जीवन दाखवणारं संग्रहालय तयार केलंय. तर सांगण्याचा मुद्दा आहे की आता आज सगळ्यात जास्त संग्रहालय जर कशाची तयार होत आहेत तर ती बायोग्राफिकल म्युझियमची तयार होत आहेत. त्याचं कारण काय? कारण प्रत्येकाला असं वाटतं, प्रत्येकाला म्हणजे जे श्रीमंत लोक आहेत, मग त्याच्यामध्ये शिक्षण संस्थांचे संचालक असतील किंवा अगदी जे इंडस्ट्रीचे मालक असतील, मग तो रॉकफेलर पासून ते आता टाटा बिर्लांपर्यंत असतील, तर या प्रत्येकांना असं वाटतं की आपल्या जीवनाबद्दल किंवा आपले जे कोणी फाउंडर होते, इव्हन आमच्याकडे आता भवरलालजी जैन जे जैन उद्योग समूहाचे मालक होते, ज्या माणसाकडे सायकल घ्यायला पण पैसे नव्हते कधी काळी, पण आज 8,000 करोडचा टर्नओव्हर दर वर्षाला करणारी कंपनी आहे, ज्यांनी हे गांधी म्युझियम उभं केलं. पण भवरलालजींच्या जीवनावरती एक आधारित संग्रहालय तयार करावं अशी पण कन्सेप्ट पुढे आली. तर अशी संग्रहालय आता मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात होत आहेत. आता या क्षणाला महाराष्ट्रामध्ये 43 संग्रहालय ही या विषयावरची आहेत. तुम्ही जर कधी पुण्यात गेला तर कर्वे मेमोरियल सारखी संग्रहालय पण तिथं आपल्याला बघायला मिळतात. हे ऑटोमोबाईल म्युझियमचं एक फोटो मी आपल्याला इथं समोर दाखवलाय की जिथं कारचे वेगळे मॉडेल आपण बघतोय. अगदी सुरुवातीच्या काळापासूनच्या कार, त्या अत्याधुनिक कार कशा आल्या किंवा वेगळ्या प्रकारच्या कार कशा आहेत, तर ते इथं बघायला मिळतात. ऑटोमोबाईल म्युझियम किंवा कार्स म्युझियम असं त्याला म्हटलं जातं. त्यानंतर बायोग्राफिकल म्युझियम मध्ये पुण्यातलं साधू वासवानींच्या जीवनावरचं हे दर्शन म्युझियम, ज्या ठिकाणी मल्टी टेक्नॉलॉजीचा उपयोग करून संग्रहालय तयार करण्यात आलेला आहे. त्यानंतर हे एक संग्रहालय आपण बघतोय की ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं जीवन, फोटोग्राफ, त्याची माहिती, त्यानं वापरलेल्या वस्तू हे सगळं दाखवून संग्रहालय तयार केलेलं आहे. त्यानंतर आपण येतो चिल्ड्रन्स म्युझियम वरती. मी ज्याच्याबद्दल फार सुरुवातीला बोलत होतो, तर चिल्ड्रन म्युझियम हे आमच्याकडे आजही आमच्या देशामध्ये थोडेसे अगदी बोटावर मोजण्या इतके आहेत. आणि अलीकडं डॉल म्युझियम सारखी म्हणजे दिल्लीमध्ये शंकर्स डॉल म्युझियम नावाचं बाहुल्यांचं संग्रहालय आहे. इट्स अ रिअली फार सुंदर संग्रहालय आहे, कारण छोट्या छोट्या मुलांना सगळ्या प्रकारच्या बाहुल्या तिथे बघायला मिळतात जगभरातल्या. तर अशी चिल्ड्रन म्युझियम, लहान मुलांना जी आवड ज्याच्यात असेल आणि लहान मुलांना ज्याच्यातनं काही चांगलं शिकता येऊ शकतं अशी जी संग्रहालय असतात त्याला बाल संग्रहालय, याला चिल्ड्रन म्युझियम, ज्याला मराठी शब्द आहे बाल संग्रहालय. तर ही मुलांसाठीची किंवा बाल संग्रहालय तयार केली जातात. तर याच्यामध्ये तुम्ही सुद्धा, तुम्हाला इच्छा असेल तर तुमच्या लहानपणीच्या, तुमच्या आईवडिलांच्या लहानपणीच्या, तुमच्या आजी आजोबांच्या अशा वस्तू जर असतील तर त्याच्यातनं सुद्धा तुम्ही हे संग्रहालय तयार करू शकता. पण मी जसं म्हणलं की लाईक माइंडेड पीपल्स शुड कम टुगेदर. ज्यांना आवड आहे अशा लोकांनी एकत्रित येऊन हे केलं तर जास्त सोपं जाऊ शकतं. बिकॉज सिंगल हँडेड करणं हे फार अवघड असतं, कारण त्यासाठी जागा, त्यासाठी लागणारा पैसा किंवा वस्तूंचं कलेक्शन, त्याचं केअर, काळजी करणं हे एका माणसानं नाही शक्य होत. त्यासाठी एक टीम असली पाहिजे. म्हणून लाईक माइंडेड, तुमच्यासारखा विचार करणारे 4-5 जण एकत्रित येऊन हे नक्की करू शकता. साध्यातला साधं बघा, स्लम म्युझियम होऊ शकतं. आमच्याकडे मुंबईच्या धारावीच्या झोपडपट्टीतल्या मुलांनी एकत्रित येऊन एक म्युझियम बनवलेला आहे, त्याला स्लम म्युझियम असं म्हणलं जातं. म्हणजे असं पण होऊ शकतं, हा पण विचार आपण करू शकतो. कम्युनिटी म्युझियम, ज्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट कम्युनिटी म्हणजे काय हो, आपल्याकडे जसं आपण कुंभार, चांभार किंवा सुतार असं जे म्हणतो ना, तर या विशिष्ट जाती आहेत, परंतु त्या कामामधनं तयार झालेल्या जाती असा शब्दप्रयोग मी इथं करतो. तर विशिष्ट प्रकारचं काम करणारा समाज असं मी त्याला शब्दप्रयोग वापरतो. तर असं हे संग्रहालय जे असतं त्याला कम्युनिटी म्युझियम असं म्हणतात. तर या कम्युनिटी म्युझियम मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, आता जसं उदाहरणार्थ समजा सुतार वर्ग असेल किंवा चांभार वर्ग असेल. आपल्याला माहिती आहे का की कधी काळी भारतामध्ये सगळ्यात श्रीमंत वर्ग कोणता होता, तर चांभार सगळ्यात श्रीमंत होता. आता असं म्हणलं की फार आश्चर्य वाटतं, पण आमच्याकडं तेलंगणामध्ये आदिलाबादमध्ये रवींद्र शर्माजी जे होते, ज्यांच्या इथं मी नेहमी जायचो, तर त्यांचं हे स्टेटमेंट होतं आणि त्यांचं म्हणणं होतं की माणूस सगळ्यात सुरुवातीला जे काही करायचा, समजा पाणी सुद्धा काढायचं विहिरीतनं, तर भांडी तर नंतर आली, आधी तो चामड्याच्या पखाली वापरायचा, चामड्याच्या, आणि चामड्यापासून तयार केलेली खूप सारी साधनं वापरायचा. पण हे तयार करून देणारा कोण असायचा, चांभार, तर तो सगळ्यात श्रीमंत होता असं त्यांचं ते म्हणणं होतं. तर लेट इट बी. पण आमच्याकडं आम्ही असं एखादा समाज कुठलाही, म्हणजे समजा सुतार काय काय साधनं वापरतो आपल्याला माहित आहे की त्याच्याकडे तो रंधा असेल किंवा ती कुऱ्हाड असेल, अजूनही बरेच सारे तासणे असतील. तर हे सगळं साधनं जे आपल्याला बघायला मिळतात तर ते कम्युनिटी म्युझियम असतं. मग असं पॉटरचं म्हणजे कुंभार सुद्धा असेल, कुंभाराकडच्या साहित्याचं असू शकतं, वेगळ्या याचं बनू शकतं. त्यानंतर एन्सायक्लोपीडिक म्युझियम, ज्या ठिकाणी व्हिजिटर जो येतो तर त्याला एकाच साहित्याचं माहिती न देता अनेक शेकडो प्रकारच्या गोष्टींची माहिती ज्या ठिकाणी त्याला मिळते त्याला म्हणतात एन्सायक्लोपीडिक म्युझियम. विश्वकोश संग्रहालय मीन्स नॉट ओनली जिथं एन्सायक्लोपीडियाचे व्हॉल्यूम आणून ठेवलेत असं नाही, तर त्या ठिकाणी अनेक विषयांची माहिती त्याला मिळू शकते, त्याला एन्सायक्लोपीडिक म्युझियम्स असं म्हणतात. मी उदाहरण देताना इथं असं म्हणलेलं आहे की लोकल टू ग्लोबल,
की म्हणजे स्थानिक ते जागतिक पातळीपर्यंतची सगळी माहिती ज्या ठिकाणी मिळू शकते तर त्याला एन्सायक्लोपीडिक म्युझियम. याचं उदाहरण दिलंय स्मिथसॉनियन इन्स्टिट्यूशन ऑफ म्युझियम्स. म्हणजे ज्यांच्याकडं काय नाहीये, म्हणजे आश्चर्य वाटतं की स्मिथसॉनियन मध्ये इतकं काम चालतं आज. जेव्हा अभ्यास करतो त्यावेळेला लक्षात येतं की इट्स अ रिअली ग्रेट अँड वंडरफुल. मी तुम्हाला एक उदाहरण याच्यामध्ये दाखवतो नंतर. इथनॉलॉजी म्युझियम्स, ज्या ठिकाणी इथनिक स्टडीज म्हणजे काय हो, सांस्कृतिक ज्या परंपरा आपल्या आहेत तर त्या सांस्कृतिक परंपरांची संग्रहालय. जसं उदाहरणामध्ये मी सुरुवातीला बोलताना म्हणत होतो की आपल्या आजूबाजूला आपण 18 संस्कार असं म्हणतो, 16 संस्कार. 16 संस्कार म्हणजे काय, माणसाचा जन्म झाल्याच्या नंतर मग त्याचं बारसं करायचं असतं, म्हणजे नाळ कापण्यापासून सुरुवात होते तर त्याचं नाव ठेवण्याचा बारशाचा कार्यक्रम होतो, तिथून ते अगदी त्याचं म्हणजे लग्न असेल किंवा अंत्यविधी होईपर्यंत 16 संस्कार. आता प्रत्येक कम्युनिटीमध्ये वेगळे वेगळे संस्कार असू शकतात. जसं ब्राह्मण आहेत तर त्यांच्या घरात वेगळे संस्कार असतील, एखादा चांभार असेल त्याच्या घरातले वेगळे संस्कार असतील, एखादा अजून कोणी बौद्ध असेल त्याच्या घरात वेगळे असतील, जैन असेल त्याच्यात वेगळे असतील, मुस्लिम असेल त्याच्यात वेगळा, शीख संप्रदाय त्यांच्यात वेगळा. तर असं प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळे संस्कार किंवा वेगळ्या ट्रॅडिशन्स परंपरा असू शकतात. सो दीज ट्रॅडिशन्स विच वी कॉल्ड ॲज द इथनोग्राफिकल स्टडीज, म्हणजे जिथं सांस्कृतिक अध्ययन आपण त्याला म्हणत असतो. परंतु या परंपरागत चालत आलेल्या या प्रॅक्टिसेस ज्या आज पण जिवंत आहेत किंवा कोलॅप्स होण्याच्या मार्गावरती आहेत, संपण्याच्या मार्गावरती आहेत, तर ते या संग्रहात आपल्याला बघता येऊ शकतात. चिल्ड्रन म्युझियमचं उदाहरण आपण इथं बघूयात. समोर दिसतंय की एक छोटासा डायनासॉरचा हे ठेवलाय, सांगाड्यासारखं हे ठेवलंय किंवा एक स्टॅच्यू ठेवलाय आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे आपल्याला दिसतो ना. तर आपल्याकडे अशी संग्रहालय आहेत का की जिथं मुलांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. इतकी बोर होतात की बघत बघत कधी जाऊ द्या, बस झालं, नको आम्हाला बघायचं नाही, बाहेर निघून जातात मुलं. मी खूप साऱ्या संग्रहालयात असा अनुभव घेतलाय. म्हणजे जे संग्रहालय बघायला 2-3 तास वेळ लागू शकतो मिनिमम, तिथं ती मुलं बोर होऊन जातात. हो, कारण काय पडले त्याला त्या 60,000 वर्षापूर्वीचा इतिहास आणि ती हाडं आणि बाकी मग ते काहीतरी कपडे ठेवलेत आणि ताम्रपट ठेवलेत, त्याला त्या लेकराला काय कळायला जातं बिचारा. पण मग या मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद ज्याच्यातनं निर्माण होईल, ज्याच्यामधनं त्या लेकरांना काहीतरी शिकावंसं वाटेल, असं संग्रहालय का बरं आपण नाही निर्माण करत. तर असं जिथं तयार केलं असतं की जिथं त्यांना आनंद मिळतो, जिथं त्यांना शिकावंसं वाटतं, त्याला चिल्ड्रन म्युझियम म्हणतात. तर एक समोर आपल्याला दिसतंय वॉटर टेबल, इट्स अन एक्झाम्पल. तर अशी खूप सारी वेगवेगळ्या गोष्टी आपण तयार करू शकतो संग्रहालयामध्ये की जिथं त्याला शिकतायत. आपण म्हणतो ना आजकाल लहान मुलांना शिकण्यासाठी आपण त्याच्या हातात काय देतो, तर आपण ते छोटे छोटे असे पार्ट आणून देतो, ती जोडून बिल्डिंग तयार करू शकतो किंवा ट्रेनची पटरी तयार करतो. पण मी जसं म्हटलं की आमच्या लहानपणी आम्ही विटी दांडू खेळायचो, तर विटी तयार करणं हा आमच्यासाठी आनंद असायचा. पण आता कुठल्या संग्रहालयामध्ये मला विटी दांडू बघायला नाही मिळत. म्हणजे इव्हन स्पोर्ट्स म्युझियम आहेत, म्हणजे स्पोर्ट म्युझियम मध्ये बॉल आहेत, फुटबॉल आहेत, सगळं आहे. पण माझ्या लहानपणीची विटी दांडू मला कुठंच नाही दिसली. किंवा आम्ही सूरपारंब्या खेळायचो, डफ खेळायचो, एक झाडाखाली आम्ही रिंगण करायचो आणि त्याच्यात किंवा एक सळी, लोखंडाची सळी घेऊन आम्ही ती पावसाळ्यामध्ये असं जमिनीमध्ये रोवून खेळत जायचो. तर या गोष्टी मला संग्रहालयात कुठं पिबल्स म्हणजे ग्लास पिबल, काचेच्या गोट्यांचं कुठं बघायला मिळतं का. माझ्या लहानपणी मी खूप गोट्या अशा जमा करून ठेवल्या होत्या, पण जसं मी इंजिनिअरिंग साठी गेलो माझ्या आईनं त्या सगळ्या विकून टाकल्या, कारण तिला असं वाटलं की उगीच असं काहीतरी जमा करून ठेवलं असेल आणि विकून. पण माझ्याकडे माझं एक आहे की लहानपणी मी माझे जे काडीपेट्या ज्या होत्या, तर काडीपेट्यांचे कव्हर जे असायचे, वेगवेगळ्या प्रकारच्या काडीपेट्या, त्या जमा करायची आवड होती आणि ते मी आजही जपून ठेवले. माझ्याकडे सगळ्यात आनंद, खूप साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये अगदी 15,000 हस्तलिखित, 7,500 संदा आणि फरमानं, 4,500 नाणी आहेत सम्राट अशोकाच्या काळापासून ते आतापर्यंतची 40,000 पुस्तकांची माझी लायब्ररी आहे. पण लेट इट, याच्यापेक्षा माझ्यासाठी सगळ्यात मोठी आणि आवडती गोष्ट काय, तर माझ्याकडे असलेली ही माझ्या लहानपणी जी मी काडीपेट्यांचं जे कलेक्शन केलं होतं. एकच मिनिटं. माझ्याकडे असलेला हा जो काडीपेट्यांचा जो संग्रह होता, माझ्या समोर आजही त्या वह्या आहेत. ह्या जुन्या वह्या आम्ही ज्या वापरायचो, आमच्या लहानपणी वेगळ्या वह्या असायच्या नाहीत, मोठ्या वह्या मिळायच्या नाहीत, तर या वह्या आम्ही वापरायचो. तर इथं हे वही आपल्याला बघता येते, मी शेवटी पण आपल्याला दाखवेल. तर हा आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंदाचा ठेवा होता. आजही माझ्या मुलासोबत जेव्हा फिरायला जातो सकाळी, तर जिथं काडीपेटी मिळते तिथं आम्ही ती लगेच घेऊन घेतो. याचं कारण काय, कारण आम्हाला ते बघण्याचा जो आवड आहे, आनंद आहे, तर तो बाकी कशामध्ये नाही आहे. मी मुद्दाम आपल्याला इथं हे दाखवतो. तुमच्या समोर हे वही जे दिसते, आमच्या लहानपणीच्या वह्या आहेत आणि ह्या वह्या ज्या मिळायच्या तर त्याच्यामध्ये आम्ही हे काडीपेट्यांची चित्र चिकटवून ठेवायचो. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या काडीपेट्यांचे चित्र आपल्याला बघायला मिळतात, अगदी प्राण्यांचे, पक्ष्यांचे. तर असे हे जे कलेक्शन आम्ही लहानपणी केलं, अशा वेगळ्या वह्या आहेत. तर हा आज सगळ्यात मोठा आनंदाचा ठेवा आहे.
म्हणून मुद्दाम मला हे सांगायचं की लहान मुलांना घडवण्यासाठी तुमच्याकडं असं तुम्ही स्वतःही म्हणजे गारगोट्या जमा करायची आवड असते, काही जणांना शंख शिंपले जमा करण्याची आवड असते, समुद्रावरती तुम्ही राहता त्या परिसरामध्ये तुम्हाला समुद्र जवळपास म्हणजे तुमच्याकडनं मला वाटतं 8-9 किलोमीटर अंतरावरती समुद्र आहे, परंतु आम्ही जेव्हा आमच्यापासून तर खूप दूर आहे समुद्र, पण आम्ही जेव्हाही जातो तर वेगळ्या प्रकारचे शंख शिंपले आम्ही आधी जमा करून आणतो आणि मुलाला ते देतो खेळायला आणि जमा पण करून ठेवतो. कारण काय, ती वेगवेगळ्या रंगांची शंख शिंपले ते केवळ शंख शिंपले नाही आहेत, माणसाचं निसर्गाशी ते जोडणारं नातं आहे, ते नातं घट्ट करायचंय तर त्याच्यासाठीचं ते साहित्य आहे आणि ते आम्ही कलेक्ट करत असतो. याच पद्धतीनं अजून इतरही बरीच सारी संग्रहालयांचे जे प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये शेवटचं अगदी स्पीडअपली मी घेतो आणि ते थांबवतो. आपण ज्या संग्रहालयांना आज सगळ्यात जास्त व्हिजिट करत असतो अशी संग्रहालय, ज्याचे फोटोग्राफ्स पेक्षा मी फक्त त्याची माहिती थोडस देतो आपल्याला. हे कम्युनिटी म्युझियम आपण ज्याच्याबद्दल बोललो, तर त्या कम्युनिटी म्युझियम काही विशिष्ट शहरांच्या विकासामध्ये काही विशिष्ट कम्युनिटींचा सहभाग असतो असं मानलं जातं. जसं उदाहरणार्थ मुंबई शहर, तर मुंबई शहराच्या विकासामध्ये पारशी लोकांचं काय योगदान आहे, टाटा वगैरे सारखी जी लोक आहेत किंवा अर्देशीर इराणी वगैरे, तर पारशी लोकांचं काय, तर अशी स्पेसिफिकचे पण म्युझियम असू शकतात. ज्या स्मिथसोनियन इन्स्टिट्यूट बद्दल मी बोलत होतो, तर त्या स्मिथसोनियनची ही एक शाखा आहे नॅचरल हिस्ट्रीची. बघा ही बिल्डिंग इतकी भव्य आहे, परंतु हे त्याचं फक्त एक छोटीशी ब्रँच आहे. त्याच्यानंतर हे त्यांचं दुसरं म्युझियम म्हणजे त्याच्यातच असली दुसरी शाखा एअरक्राफ्टच्या संदर्भातली. अशा इतक्या व्हरायटीज आहेत त्या स्मिथसोनियन मध्ये की, आणि नुसतं एका ठिकाणी नाही आहे, जगभरामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये यांचं आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांचे एक्सपर्ट्स दुसऱ्यांना संग्रहालय तयार करायला मदत पण करत असतात. तर असं एक फार मोठं काम जिथं चालतं. इथनॉलॉजी म्युझियम, जिथं आमच्या कला आणि संस्कृती इथं आपल्याला बघायला मिळतात, ढोलक किंवा डफली वगैरे ज्याला आपण म्हणतो ते साहित्य इथं आपल्याला बघायला मिळतं. तर हे काय, तर आमच्याकडचे जे वेगळे आम्ही म्हणतो ना की लग्न आलं की लगेच बोलवा की आता डीजे आलाय, परंतु डीजेच्या आधी काय होतं, त्याच्या आधी त्यांच्याकडे जी काही वाजंत्री असायची, मग ती अगदी आपण जे म्हणतो ना की ढोल असेल किंवा अगदी वेगळं साहित्य, तर हे सगळे साहित्य ज्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं, हे काही इथनॉलॉजी, इट्स अँड कल्चरल प्रॅक्टिसेस. पण काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी बंद होते. ट्रायबल मध्ये गेलो तर आम्हाला अजून ते जास्त बेस्ट बघायला मिळतं. त्यानंतर हिस्टॉरिक हाऊस म्युझियम्स आहेत, हिस्ट्री म्युझियम, हिस्टॉरिक हाऊस म्युझियम ज्या ठिकाणी ऐतिहासिक फर्निचर वगैरे कलेक्ट करून ठेवलेलं असतं आणि विशेषतः हिस्टॉरिक बिल्डिंग ज्या ठिकाणी असतात. त्यानंतर हिस्ट्री म्युझियम, इतिहासाचे संग्रहालय, इतिहासाच्या संदर्भातली मग ते डॉक्युमेंट्स असो, आर्टिफॅक्ट्स असो, आर्किओलॉजिकल फाइंडिंग्स असो, सगळं ज्या ठिकाणी इतिहासाच्या संदर्भातलं असतं ती ऐतिहासिक संग्रहालय. लिव्हिंग हिस्ट्री म्युझियम्स काय, की जिथं इतिहासाचं जिवंत हे बघायला मिळतं. जसं उदाहरणार्थ एखादी परंपरा, परंतु या ठिकाणी क्राफ्ट सोबतच. एक उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो की तुमच्या आजूबाजूला वारली पेंटिंगचं मी जे उदाहरण दिलं, तर आता पण वारली पेंटिंग कशी काढली जाते हे तुम्ही जर तिथं दाखवू शकत असाल आणि येणाऱ्या लोकांना आताही तिथं ते शिकवलं जातं, हे असं पद्धतीनं त्याचं हे तयार केलं जातं, त्याच्यावर तिरंगा असं बनवलं जातो आणि मग हे असं, तर त्याला म्हणतात लिव्हिंग हिस्ट्री म्युझियम, म्हणजे जिथं आजही इतिहास आम्हाला जिवंत दिसतो, इतिहास जिथं राहतो असं जे म्हटलं जातं. तर अशी ही संग्रहालय, जिवंत ऐतिहासिक संग्रहालय अशी आम्हाला तिथं बघायला मिळतं. मॅरिटाईम म्युझियम, ज्या ठिकाणी आमचा मॅरिटाईम हिस्ट्री म्हणजे नौकानयनाचा इतिहास, नौदलाचा इतिहास आणि एकूणच सगळा आमचा समुद्र प्रवास किंवा जहाजांमधले जे काही आम्ही केलं तर ते जिथं बघायला मिळतं तर मॅरिटाईम म्युझियम्स. त्यानंतर मेडिकल म्युझियम्स, मेमोरियल म्युझियम्स अशी खूप सारी प्रकार आहेत. त्यानंतर मिलिटरी अँड वॉर म्युझियम्स, मोबाईल म्युझियम्स, नॅचरल हिस्ट्री म्युझियम्स, ओपन एअर. आता ही नंतरची जी आहेत ना, मोबाईल म्युझियम, सॉरी ओपन एअर म्युझियम, सायन्स म्युझियम, स्पेशलाइज्ड म्युझियम, की आपल्याकडे जास्त टर्म वापरले जात नाहीत. सायन्स वापरलं जातं, पण ओपन एअर म्युझियम काय, ओपन एअर म्युझियम कुठे होऊ शकतं, अगदी तुमचं शेत जरी असेल, ज्याला आपण आता कृषी पर्यटन म्हणतो ना, तर त्या कृषी पर्यटनामध्ये सुद्धा ओपन एअर म्युझियम किंवा ओपन स्काय म्युझियम बनवू शकतो. तर ते सोपा भाग आहे. त्यानंतर व्हर्च्युअल म्युझियमची आता कन्सेप्ट आलेली आहे. व्हर्च्युअल म्युझियम, व्हर्च्युअलचं जग वेगळं आहे. झुलॉजिकल पार्क आणि बॉटनिकल गार्डन पण असतात, ज्याला आपण प्राणी संग्रहालय किंवा सर्प उद्यान वगैरे म्हणतो, अशी संग्रहालय असतात. म्युझियम ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आपण व्हर्च्युअल म्युझियम बद्दल थोडी माहिती घेऊ नंतर पुढे. मॅनेजमेंट जे असतं संग्रहालयाचं, ज्याच्यामध्ये डायरेक्टर, डेप्युटी डायरेक्टर असे वगैरे रोल असतात, ज्याच्यामध्ये अनेक सगळे भाग, म्हणजे जशा पद्धतीनं म्युझियम जितकं मोठं असेल तितका स्टाफ जास्त असेल. परंतु भारतामध्ये सगळ्यात जास्त संग्रहालयांचा प्रमुख जो आहे, म्हणजे मोर दॅन 80% म्युझियम्स, तर त्यांचा प्रमुख जो आहे तो क्युरेटर असतो. क्युरेटर हा डायरेक्टरचं पण काम करत असतो, ऍडमिनिस्ट्रेटरचं पण काम करत असतो. काही काही वेळेला क्युरेटर हा अगदी संग्रहालयातल्या साफसफाईचं पण काम करत असतो, संग्रहालयातल्या साहित्याच्या जतनाचं, संवर्धनाचं पण काम करत असतो. कारण
क्युरेटरकडे जे नॉलेज असतं ते ऑलराऊंडर नॉलेज असायला पाहिजे. जसं आपण म्हणतो ना, बॉलर बॅट्समन, क्रिकेटच्या टीम मध्ये एक चांगला बॉलर आहे, एक चांगला बॅट्समन आहे म्हणून टीम जिंकू शकते असं काही नसतं. त्याच वेळेला पण ती व्यक्ती ऑलराऊंडर जर असेल आणि टीमचा जर सहयोग जर चांगला असेल तर मग मात्र नक्कीच ती टीम जिंकू शकते. तसं क्युरेटरचे असतं. क्युरेटरकडे वेगवेगळ्या स्किल्स असल्या पाहिजेत. अगदी साहित्य कलेक्ट कसं करायचं, कायदे काय असतात, नियम काय असतात, इथपासून ते आपण लोकांशी कशा पद्धतीनं इंटरॅक्शन केलं पाहिजे साहित्य मिळवताना, ते साहित्य कसं बेस्ट एक्झिबिट केलं पाहिजे, अत्याधुनिक जगाची परिभाषा आपल्याला माहित असली पाहिजे. हे सगळं ज्याला स्किल आहे आणि सोबतच चांगली टीम ज्याच्या सोबत आहे तर ते संग्रहालय खूप चांगलं पुढे जाऊ शकतं. तो क्युरेटर खूप चांगलं काम करू शकतो असं आपण म्हणू शकतो. तर क्युरेटरला दैनंदिन जीवनामध्ये जे काम चालतं संग्रहालयामध्ये, तर प्रत्येकाचं काम वेगवेगळं भले असेल परंतु तो प्रत्येक गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करत असतो. इफ यू वॉन्ट टू बिकम अ बेस्ट क्युरेटर यू मस्ट ट्राय टू लर्न इच अँड एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करा संग्रहालयामध्ये. मग अगदी ते कम्प्युटरमध्ये बेस्ट डिझाईन्स कसे तयार करायचे असतील किंवा शोकेसेस कसे बनवायचे असतील किंवा वस्तूंचं कॅटलॉग कसं बनवायचं, त्याचं कन्झर्वेशन प्रिझर्वेशन कसं करायचं, या सगळ्या प्रकारच्या व्हरायटीज स्किल्स ज्या आहेत त्या शिकण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. पारंपरिक संग्रहालयामध्ये आतापर्यंत फक्त वस्तू जमा करणं, कॅटलॉग करणं, प्रदर्शित करणं इथपर्यंतच भाग होता आणि फंड मिळवणं, 4 गोष्टी प्रामुख्याने त्या होत्या. परंतु नव्या जगामध्ये आता डिजिटल म्युझियम्स आले, व्हर्च्युअल म्युझियम आले. ही बाब समजणं फार महत्वाचं आहे. डिजिटल म्युझियम मध्ये तुमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर पासून ते पब्लिकचा रोल आणि जगभरातल्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचता तेव्हा तुम्हाला कळलं पाहिजे की या सगळ्यांचा सपोर्ट कसा घ्यायचा. तुमच्यात ती एक्सपर्टीज, रिसर्च, नॉलेज अँड टीचिंग ही बाब तुमच्या डोक्यात पक्की असली पाहिजे. त्याच्यासाठी साहित्य कुठलं वापरायचं, हेडफोन्स असतील किंवा किऑस्क टेक्नॉलॉजी, टच स्क्रीन टेक्नॉलॉजीचा वापर करणं असेल हे आपल्याला माहित पाहिजे. व्हिज्युअल रिसोर्सेस आर चीपर विथ अ फ्रेंड. म्हणजे वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट सोबत जर तुम्ही खऱ्या अर्थानं जर नीट टॅली केलं तर तुम्हाला हे साहित्य अगदी सहजपणाने मिळू शकतं. त्याच्यानंतर तुम्ही वेगळ्या माध्यमांचा जसं सोशल मीडिया, फेसबुक, आपल्याला माहित आहे फेसबुकवर आपण पोस्ट लिहितो. मला सांगा एखादं म्युझियम असं कधी करतं का की त्या संग्रहालयातल्या एका गोष्टीचा एक फोटो घ्यायचा आणि त्याची फक्त 4 ओळीत चांगली माहिती लिहायची आणि ते फेसबुकवर टाकायचं. आता इंडियन म्युझियम कलकत्त्यानं हा प्रकार सुरू केलेला आहे काही दिवसापासून, किंवा नॅशनल म्युझियम दिल्लीनं पण हा प्रकार सुरू केलाय. फक्त ते काय करतात, त्याला थोडंसं व्यवस्थित एका फ्रेम मध्ये, म्हणजे जसं आपण एक डिझाईन चांगलं करतात, ॲडोबी फोटोशॉप किंवा कोरलड्रॉ सारखं ज्याला नॉलेज आहे, नाहीतर सिम्पल थिंग त्याचा चांगला फोटो काढा, 4 ओळीत चांगली माहिती लिहा आणि टाका फेसबुकवरती. सोशल मीडियाचा असा उपयोग नॉट ओन्ली फेसबुक, पण तुम्ही त्याला ट्विटरमध्ये टाकू शकता, तुम्ही त्याला व्हॉट्सअपमध्ये फिरवू शकता, ग्रुप्समध्ये पाठवू शकता, मेसेजेसद्वारे माहिती, ईमेलद्वारे माहिती पाठवू शकता. आमचे जे वेगळे कोर्सेस किंवा हे घेत असतो तर आम्ही एकाच वेळेला हजारो लोकांना मेल, माझ्याकडे माझ्या व्हॉट्सअपमध्ये 6,000 लोकांचं आहे, तर 6,000 लोकांना आम्ही ते पाठवत असतो. म्हणजे सांगण्याचा मुद्दा आहे की तुम्ही जे काही चांगलं करता तर त्याला गरज नाहीये की फार मोठं तुमच्याकडे काही इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे. साध्या मोबाईलचा उपयोग करून सुद्धा तुम्ही काम चांगल्या पद्धतीने करू शकता. फक्त त्याचं ट्रेनिंग प्रॉपर असलं पाहिजे, तुम्हाला त्याची एंट्री कशी करायची ते कळलं पाहिजे. त्यासाठी हे ट्रेनिंग आहे समोरचं, पण एवढं डिटेल इथं आता मी नाही सांगू शकणार कारण वेळ कमी आहे. कधी म्युझिओलॉजीचा कोर्स जर आपण केला तर आपण याच्याबद्दलची अजून डिटेल माहिती घेऊयात. तर क्युरेटोरियल वर्कमध्ये अत्याधुनिक जगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे पण जग आहे. व्हर्च्युअल पर्सनल फ्रॉड डिटेक्शन, सायबर ब्लॉक टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. तुमच्या समोर हे तुम्हाला दिसतंय, ऍक्च्युअली हे ओरिजिनल नाही आहे, हे सगळं व्हर्च्युअलचं जग आहे. म्हणजे हा हत्ती असेल किंवा हा मासा असेल हे ओरिजिनल नाही आहेत, हे सगळे डिजिटलच्या जगातले आहेत, ज्याला आर्ग्युमेंटेड रियालिटीज असं आपण म्हणतो. आणि जर्मनीमध्ये, रशियामध्ये सर्कसमध्ये वापरतायत, आमच्याकडे अजून म्युझियम मध्ये. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं एक वेगळं जग असतं, त्या जगाला आपण कधीतरी नंतर समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. त्यानंतर म्युझियम मध्ये म्युझियमचा जो गाईड असतो त्या गाईडचाही तेवढाच महत्वाचा रोल असतो, कारण गाईडचा लोकांसोबत खूप जास्त संबंध येतो. क्युरेटर सारखाच गाईडचा खूप लोकांशी संबंध येतो, कारण प्रत्यक्ष लोकांना माहिती देण्याचं काम हा गाईड करत असतो, त्यालाही ऑलराऊंड नॉलेज असलं पाहिजे. तर संग्रहालय ही का महत्वाची आहेत आजच्या जगामध्ये, तर म्युझियम्स कलेक्ट अँड प्रिझर्व आवर ऑब्जेक्ट्स अँड मटेरियल. साहित्य तर कलेक्ट करतातच करतात, पण त्यासोबतच त्याचं सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्व आपल्याला सांगत असतात. एंटरटेनमेंटचा तर एक फार चांगलं एंटरटेनमेंट, पण हे लक्षात ठेवा, एन्जॉय विथ नॉलेज हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रिसर्च अँड स्टडी म्हणजे संशोधन आणि अध्ययन प्रक्रिया सातत्यानं चालत असते. पर्यटनाला त्याच्यामधनं चालना मिळते. त्याचबरोबर आजच्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये, कोरोना सारख्या काळामध्ये आम्ही कॉलेजमध्ये जाऊ शकत नाही. आता हा कोर्स का घेतला आपण, हे
प्रोग्राम का घेतला, कारण संग्रहालय म्हणजे काय हे नुसतं फक्त थेरॉटिकली तुम्हाला जर माहिती दिली असती तर कदाचित कमी समजलं असतं. थोडंसं चित्र आणि माहितीच्या माध्यमातून आपण माहिती म्हणजे अजून चांगलं शिकण्याचा प्रयत्न केला तर संग्रहालय ही याच्यासाठी असतात, चांगलं ज्ञान चांगल्या प्रकारानं मिळवता येण्यासाठी, या पॅनाटॉमिक सारख्या सिच्युएशन मध्ये विशेषतः. तर खाली एक मी परत लिंक टाकली आहे, ती लिहून घ्या भले, किंवा मी शेअर करतो आपल्या ग्रुपमध्ये. तर या पद्धतीने आपण संग्रहालयांचं घेतो. तर फार चांगला कोर्स तुम्ही सगळ्यांनी घेतला, आपल्या महाविद्यालयाने घेतला. आपल्या महाविद्यालयाचं लोकेशन ज्या ठिकाणी एक सुंदर संग्रहालय, कारण ही इमारत बघितल्याच्या नंतर मला असं वाटलं जसं आपल्या गोदावरी देवी महाविद्यालयानं, परुळेकर महाविद्यालयानं ऑलरेडी संग्रहालय त्यांच्या याच्यात करण्याची सुरुवात केलेली आहे. पवार सरांचं आणि त्या टीमचं त्यांचं कौतुक त्याच्यासाठी. आपणही आपल्याकडे आपल्या महाविद्यालयाला थोडंसं आपल्या प्रशासनाला, आपले जे कोणी विद्यार्थी असतील त्यांची मदत घेऊन, म्हणजे प्रशासनाची मदत घ्यावी लागते, कारण परवानगी वगैरे मॅनेजमेंट काउन्सिल किंवा ते देत असतात, अध्यक्ष, सचिव, प्राचार्य. आणि आपले विद्यार्थी जे खऱ्या अर्थाने याच्यामध्ये खूप चांगला रोल करू शकतात, कारण विद्यार्थी त्यांच्या घरामध्ये असलेलं एक दोन साहित्य जरी त्यांनी दिलं, आपल्या आजूबाजूला एखादी दोन नाणं असेल किंवा एखादी दोन वस्तू असतील आजूबाजूला घराच्या असलेल्या, ज्या आता कोणी बघत नाही, वापरत पण नाही, पण त्या संग्रहालयामध्ये आणून देऊ शकतात. तर इट्स अ म्युच्युअल वर्क. आपण एकमेकाच्या सहकार्याने एक सुंदर संग्रहालय निर्माण करू शकतो. सो तुम्हाला जर हे आवडलं असेल तर कृपया याची समरी जरूर लिहा, आजच्या आपल्या याच्यात काय शिकलात ते जरूर लिहा, कारण तुमच्या पुढच्या सिलेबस किंवा याच्यासाठी तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये लिहिण्यासाठी त्याची उपयुक्तता तुम्हाला येईलच. सो थँक्यू, तुम्ही सगळेजण उपस्थित राहाल त्यासाठी मनापासून आभार. संग्रहालय ही नॉलेज सेंटर्स आहेत, जितकं जास्तीत जास्त वेळेला स्वतःला इम्प्रूव्ह करता येतं तेवढं करा आणि नव्या पिढ्याला त्यामधनं आनंद देण्याचा प्रयत्न करा. ते मी करतो. काही चुकलं असेल तर मला त्यासाठी क्षमा करा, कारण मी एक इतिहासाचा विद्यार्थी आहे, माझ्याकडे काही फार काही आहे असं काही नाही आहे, पण तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेण्याचा प्रयत्न केला त्यासाठी तुमचे आणि महाविद्यालय प्रशासनाचे, आपल्या सगळ्यांचे, विशेषतः रामदास सरांचे मी मनापासून आभार मानतो आणि मी इथं थांबतो. काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. सर धन्यवाद. सर माझा एक प्रश्न आहे. यस, विचारा जी. हा सर, ते आपण असं करू शकतो ना की एनजीओ बनवू शकतो आपल्या एरियामध्ये, खास करून आपलं पर्टिक्युलर जो ग्रामीण एरिया आहे त्याच्यामध्ये आपण असं भेटून एक ग्रुप बनवून की आपण या ठिकाणामधून एक म्युझियम करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला गव्हर्नमेंट कडून किंवा सर्वांकडून जी मदत हवी असते ते तुम्ही पण हेल्प करू शकता ना? येस, आपण तुम्ही फार चांगला मुद्दा सांगितलात. कुठलंही संग्रहालय स्थापन करण्यासाठी जर समजा तुमची शाळा महाविद्यालय नसेल आणि तुम्ही जर आता सुरुवात करताय तर एखादी एनजीओ तुम्ही स्थापन करा, ट्रस्ट ज्याला आपण म्हणतो ती स्थापन करा, संस्था स्थापन करून तुमच्यासारखी 4-5-10 लोक एकत्रित येऊन संस्था स्थापन करून मग तुम्ही ते करू शकता आणि मग त्याला भविष्यामध्ये फंड वगैरे मिळतात. त्यासाठी एक फार प्रदीर्घ एक वेगळी प्रक्रिया पण आहे. कधीतरी आपण जर तो कोर्स केला तर त्याच्यात मी सगळे डिटेल्स, त्याच्यासाठी काय कायदे आहेत, काय आपण केलं पाहिजे हे सगळं आपण सांगू. पण वैयक्तिक रीतीनं तुम्ही किंवा तुमचे मित्र किंवा कोणी अजून करणार असाल, कधी मदत लागली तर जरूर सांगा, मी कधी तयार असेल. ओके, थँक्यू सर. ओके रणजित, थँक्यू. अजून काही कुणाचे प्रश्न आहेत? कृपया सगळ्यांनी, माझी एक विनंती आहे की शक्य असेल तर सगळ्यांनी 1 मिनिटासाठी फक्त आपला व्हिडिओ सगळ्यांनी ऑन करा, कारण एक फोटो, एक स्क्रीनशॉट आपल्या सगळ्यांना घेता येईल. आपण सगळे जे विद्यार्थी आहात, कारण कोर्ससाठी हे महत्वाचं असतं, महाविद्यालय रेकॉर्डसाठी ते आवश्यक आहे. तर जेवढे उपस्थित आहात, कारण 60 लोक होते तर 64-65 पर्यंत संख्या गेली, बाकीचे सगळे पळून गेले, गायब झाले. पण जे आहात फक्त 1 मिनिटासाठी, एका मिनिटासाठी फक्त एक फोटो घेण्यासाठी व्हिडिओ चालू करा. कुठेही थांबा, भिंतीच्या आजूबाजूला जिथं शक्य असेल 1 मिनिटासाठी फक्त व्हिडिओ चालू करा. बघा, विनंती केल्यानंतर पण 3 जण पळून गेले, आले 2 परत त्याच्यामधले, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, एका मिनिटासाठी कृपया व्हिडिओ चालू करा. सगळ्यांनी कृपया 1 मिनिटासाठी फक्त व्हिडिओ ऑन करायचा आहे. सायली पाटील, सोनाली हामरे, कोमल मादे, सोनल डांगले, रोहित, दिव्या राऊजी, अचल शाह, स्नेहल सरसाळे, सागर पाटील, सूरज सुतार, माझा व्हिडिओ ऑन आहे. आमच्या त्याही क्लासचा होता. यस, बाकी सगळ्यांनी कृपया सगळ्यांनी 1 मिनिटासाठी फक्त चालू करा. आणि तुम्ही तुमच्याकडं, ज्यांच्याकडे लॅपटॉप असेल त्यांनी स्क्रीनशॉट तिकडे घ्या, ज्यांच्याकडे मोबाईल असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या. आणि मी इथं आपला आता स्क्रीनशॉट घेतोय. सगळ्यांनी 1 मिनिटासाठी 1 मिनिट केला का तो? ओके, चालू ठेवा. सगळ्यांनी समोर बघा, थोडस स्माइल करा, थोडासा हसा, चेहऱ्यावरती थोडा आनंद येऊ द्या, कारण इट्स $1 मिलियन स्माइल असं आपण त्याला म्हणतो, कारण आनंद हास्य जगात सगळ्यात मोठा आहे. तर इट्स $1 मिलियन स्माइल. ओके, थँक्यू.
तर तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हा आमच्यासाठी सगळ्यात मोठी बाब आहे. आणि मी जसं म्हणलं, आयुष्यात जर खरंच आनंदी राहायचं असेल तर लहान मुलांसोबत जरूर राहा, कारण त्यांच्याकडे जी निरागसता आहे किंवा त्यांच्याकडे जो आनंद आहे तो जगात कशातही नाहीये. येस, ओके, नाव आय विल स्टॉप हिअर. थँक्यू, सगळ्यांचे मनापासून हा आभार. सर, सर एकच मिनिट फक्त. प्लीज बोला बोला जी. हा सर, हा हा मी सरांची पहिली माफी मागतो, कारण सरांना 4 टॉपिक 2 तासामध्ये कव्हर करायचे होते. सर सॉरी, काही कारणामुळे हे मॅनेज करावं लागलं. नाही नाही, कृपया अर्थात हे सॉरी नका 4 बोला जी. टॉपिक, हा 4 टॉपिक 4 तासांचे आहेत आणि सरांचा त्याच्यावर खूप डीप मध्ये अभ्यास आहे. सरांनी जे लहान मुलांच्या व्याख्या सांगितल्या, म्हणजे वस्तू संग्रहालयाच्या वेगवेगळे व्याख्या सांगत असताना सरांनी खूप चांगल्या पद्धतीने, म्हणजे कोणत्याही पुस्तकात नसलेल्या व्याख्या सरांनी आपल्यापर्यंत पोहोचवल्या. सरांनी वस्तू संग्रहालयाचा विकास, आणि मी स्वतः ब्लाइंड असल्यामुळे मी फोटो बघू शकलेलो नाहीये, परंतु तुम्हाला सरांनी जे फोटो दाखवलेत, लक्षात ठेवा, काही ऐकणं किंवा पुस्तक वाचण्यापेक्षा काही गोष्टी डोळ्यांनी पण आपण लवकर ग्रास करू शकतो. म्हणून सरांचे मी मनपूर्वक आभारी आहे. तसेच चव्हाण सर, डॉक्टर बळीराम चव्हाण, प्रोफेसर प्रेरणा राऊत मॅडम, प्रोफेसर पवार सर, प्रोफेसर सोनोने सर, त्यांचे देखील मी मनपूर्वक आभार आहे. त्यांनी सहकार्य केलं. तसेच सर्व वेगवेगळ्या महाविद्यालयातील उपस्थित राहिलेले विद्यार्थी, त्यांचेही मी मनपूर्वक महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सर्वांचा आभारी आहे. काही विद्यार्थ्यांना टेक्निकल प्रॉब्लेममुळे जॉईन होता येत नाही, किंवा नेटवर्क नसल्यामुळेही काही विद्यार्थी जॉईन होऊ शकले नाहीत. इट्स ओके. आपण नंतर सरांचा वेगवेगळ्या विषयावर लेक्चर मी नक्कीच आयोजित करत राहील. त्यालाही तुमचं सर्वांचं सहकार्य महत्वाचं आहे. आपण उद्या सेम 10 वाजता दुसऱ्या सेशनसाठी आपण भेटणार आहोत. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद. सर धन्यवाद. येस, थँक्यू, थँक्स अ लॉट टू ऑल. सगळ्या विद्यार्थ्यांचे मनापासून आभार, आपले सगळ्यांचे आभार. येस, थँक्यू. ओके ओके. सर्वांनी लेफ्ट होऊ शकतात, स्वतःहून लेफ्ट लेफ्ट व्हा. झाले तरी चालेल. येस, ओके जी. हा.